नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या या स्पार्क अकॅडमीतर्फे आपल्या यूट्यूबवर कॅप्सूल बॅच म्हणून एक राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी सिरीज लॉन्च केली आहे. त्या सिरीजमधील सायन्स हा विषय आपण पाहणार आहोत. आता पिरियडिक टेबल, आता हा एक टॉपिक म्हणजे पहिला टॉपिक आणि हा टॉपिक, या दोन टॉपिकवरच 5 पैकी 2-3 क्वेश्चन असतात. तर हा एक टॉपिक बघा. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी, 3 गोष्टी महत्त्वाच्या. एक थेरीज, 4 थेरीज, डोबेरायनर, न्यूलँड्स, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह्ज आणि मॉडर्न, आणि त्याच्यानंतर पिरियॉडिसिटी म्हणजे ॲटॉमिक रेडियस कशी व्हॅरी करते, ते सगळ्या गोष्टी. तर आता पहिल्यांदा थेरीज बघूया. आता हे काय झालं की आपल्याकडे एलिमेंट्स आले म्हणजे तर आपल्याला काय आलं, इथं कार्बन आहे, हा नायट्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे. मग यांच्यामध्ये काही संबंध आहे का, काहीतरी लिंक आहे का, यांच्या प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी लिंक आहे का. मग हे प्रॉपर्टीजचा अभ्यास करणं सुरू झालं आणि त्या अभ्यासातून मग असं दिसून येलं की काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. मग सेम कुणाकुणाचे आहेत, मग त्याच्यावर अभ्यास सुरू झाला. सेम असण्याचे कारण काय, मग ते शोधायला सुरू केल्यानंतर मग त्यांनी एलिमेंट्सला मांडायला सुरुवात केली. म्हणजे त्याला पिरियडिक टेबल म्हणजे काय, त्याची मांडणी म्हणजे बसून ते असं मांडायला लागले. म्हणजे पहिल्यांदा कार्बन सारखंच कोण आहे त्यांना एका लाईनमध्ये घ्या, नायट्रोजन त्यांना एका लाईनमध्ये घ्या. मग असं मांडणी करत त्यांनी पिरियडिक टेबल बनवला. म्हणजे टेबल बनत आला आपला, जो फायनल बनला. तर ते पिरियडिक टेबल म्हणजे काय, जिथं एलिमेंट्स ठेवलेले आहेत सगळे. आता बघा, डोबेरायनस ट्राइड्स, मग आपल्याला सारख्या ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन शोधत होतो. तसंच एक डोबेरायनसनं एक रिलेशन शोधलं. त्याने काय सांगितलं की मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढं होतं. ठीक आहे. आणि मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची चढत्या क्रमानं मांडणी केली. म्हणजे आता बघा, हे काय, लिन ना के. ठीक आहे. आता हे लिथियम, सोडियम आणि के. ठीक आहे. हे कसे आहेत पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं ली ना के असे दिसतात. तर ह्याला एक ऑब्झर्वेशन काय आलं याचं, की या दोघांच्या ॲटॉमिक वेटचं जर ॲव्हरेज काढलं तर मधल्याचं येतं. ठीक आहे. पुन्हा कासरबा, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, हे पण सिक्वेन्स नाही येतात पिरियडिक टेबलमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये या दोघांचं ॲव्हरेज काढलं तर हे मधल्याचं येते. तसं ह्याला क्लोरीन, ब्रोमिन, हे सगळे हॅलोजन आहेत. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, त्यांचं पण काढलं तर असं येते. अजून एक म्हटलं तर ससते. ठीक आहे. सल्फर, सेलेनियम आणि टी कोणतं तरी आहे ते ससते. ठीक आहे. असे 6 का 5 पेअर्स आहेत. बाकीचे पण 2 एक्झाम्पल बघून घ्या. ठीक आहे. लिनाके, कासरबा हे तर हॅलोजन आहेत. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, ससते आणि आणखीन एक. ठीक आहे. तर हे डोबेरायनसला दिसलं की आपण जर 2 घेतले तर त्या 2चा ॲव्हरेज काय होतंय, एक मधला येतोय, बाजूच्या 2चा ॲव्हरेज मधला येतोय. ठीक आहे. मग हे लिनाके, कासरबा, हे ससते. ठीक आहे. आणि याने काय केलं होतं, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमांकानं मांडणी केली. त्याच्यानंतर आता न्यूलँड्सचे ऑक्टेव्स. आता याने पण काय केलं, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं मूलद्रव्याची मांडणी केली. म्हणजे पहिल्यांदा कार्बन ज्याचं वेट कमी आहे त्याला घेतलं, नंतर त्याच्यापेक्षा जास्त वेट, अशा क्रमाने केलं. तर त्याला काय दिसून आलं की दर 8व्या मूलद्रव्याचं गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे, जसं सारेगामापा मध्ये होते ना, सारेगामापा, आणि मग नंतर परत 6 येतं. ठीक आहे. म्हणजे एक पहिला मूलद्रव्य घेतला, 2, 3, 4, 5, 6, 7वा झाला. जो 8वा मूलद्रव्य येईल त्याची आणि ह्याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत, असं न्यूलँड्सला दिसलं. म्हणून त्याने त्याला ऑक्टेव्ज अष्टकी कशासाठी म्हणलं, कारण जे सारेगामा त्याच्यामध्ये जे 8 असतात त्याला अष्टकी म्हणतात, म्हणून त्याने त्याला ऑक्टेव्ज म्हटलं. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, हायड्रोजन पासून थेरियम पर्यंत 56 मूलद्रव्याची मांडणी केली. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की हा त्याचा जो प्रयत्न होता काही मूलद्रव्यापर्यंत लागू झाला, पण कॅल्शियम पर्यंतच लागू झाला, पुढच्या मूलद्रव्यांना लागू झाला नाही. म्हणजे याच्यामध्ये परत काहीतरी प्रॉब्लेम आला. आणि दुसरं काय झालं की त्यावेळेस 56च मूलद्रव्य माहित होते. मग त्याने 56 मूलद्रव्यापर्यंतच प्रयत्न केला, त्याने बाकीच्या मूलद्रव्यांचा ट्राय केला नाही. म्हणून त्याला, आणि समजा 56 पर्यंत जे आता आपल्याला माहित आहे पण ते त्यावेळेस माहित नव्हते, असा एखादा जर एलिमेंट होता तर त्याला त्याने कन्सिडरच केलं नाही. त्याला वाटलं आपल्याला जेवढे माहित आहेत तेवढेच एलिमेंट असतील, आणि मग तो त्याच हिशोबाने करत गेला. ठीक आहे. आता इथे उदाहरण दिले बघा. लिथियम आहे, लिथियम नंतर 8वा कोणता आहे, ना. म्हणजे आता पण पिरियडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं तर काय येते, लिथियम नंतर Na, K असं येते ना. तर लिथियम नंतर 8वा, पुन्हा बेरिलियम नंतर 8वा हा आहे Mg, बोरॉन नंतर Al. तर असं त्यांनी बनवत गेलं. याच्यापासून 8व्या नंबरच्या मूलद्रव्याला हे झालं.
सेम प्रॉपर्टी त्याला भेटल्या. ठीक आहे. मग आता मेंडेलिव्हजनं काय केलं, मेंडेलिव्हजनं आणखीन एक काय केलं, मेंडेलिव्हजनं 63 मूलद्रव्य, त्याच्या काळामध्ये 63 मूलद्रव्य म्हणजे आणखीन 7 मूलद्रव्याचा शोध लागला आणि 63 मूलद्रव्य अस्तित्वात होते. त्याने परत तेच केलं. त्याने काय केलं की म्हणजे ॲटॉमिक मास नंबर जो आहे त्या ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानानुसार त्याने मांडणी केली, सिक्वेन्शियली मांडणी केली. मग त्याच्यामध्ये त्याने काय केलं तर त्यानं सिक्वेन्शियली मांडणी केली. पण त्यांना एक गोष्ट आणखीन काय केली जे मागच्या वेळेस न्यूलँड्सने नाही केले. त्यांनी काय केली की जे नवीन म्हणजे आतापर्यंत आपल्याला माहित नाहीत अशा एलिमेंट्सला त्याने असं विचार केला की कदाचित हे एलिमेंट्स असू शकतात जे आपल्याला माहित नाहीत. म्हणून जिथं प्रॉपर्टीज मॅच होत नव्हत्या तिथं त्याने जागा सोडली. त्याला वाटलं की हा एलिमेंट असू शकतो पण आपल्याला माहित नाही. मग नंतर असं झालं की ते एलिमेंट खरंच नंतर त्यांचा शोध लागला. तर हा एक मेंडेलिव्हनं म्हणजे वेगळी गोष्ट केली होती. आणि मेंडेलिव्हनं काय केलं मग त्याने थोडंसं त्याला सिस्टमॅटिक फॉर्म दिला त्या पिरियडिक टेबलला. मग त्याने आडव्या ओळींना त्यांनी पिरियड्स म्हणलं अशा ह्याला आणि उभ्या ओळींना त्याने गण म्हणलं. गण म्हणजे ग्रुप म्हणलं. मग आता किती ग्रुप त्यांनी सांगितले, 8 ग्रुप सांगितले आणि 7 पिरियड सांगितले. ठीक आहे. आता ह्याला काय म्हणतात, आवर्ती नियम म्हणतात. ठीक आहे. आता हे बघा जे गहाळ घटक म्हणले होते मी. ठीक आहे. आता मेंडेलिव्ह इथं पुढं असेल, हे मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल हे अशी जागा सोडल्यात की हे शोध लागा हे त्यावेळेस नव्हते. पण या आता समजा झिरकॉन आहे, याची प्रॉपर्टी याच्यासारखी बसली पण झिरकॉनच्या खाली झिरकॉन सारखी प्रॉपर्टी बसणार त्याला भेटला नाही. आणि नंतर टी ए असेल आणि टी एची याला प्रॉपर्टी मॅच झाली तर त्याने काय केलं इथं कोणीतरी असू शकेल म्हणून जागा सोडली आणि टी ए गेलं. मग असं केल्यानंतर मग त्यानं काय सांगितलं होतं की बोरॉनच्या खाली कोणतरी आहे. बोरॉनच्या खाली एक म्हणजे त्याने काय सांगितलं बोरॉनच्या खाली त्याने जागा सोडली आणि नंतर त्याचा शोध लागला, त्याला स्कॅन्डियम म्हणलं. म्हणजे बोरॉनच्या खाली त्यांनी जागा सोडली कशासाठी, इक्का बोरॉन म्हणून किंवा मला माहित नाही पण तो काहीतरी आहे आणि त्याला काहीतरी काय म्हटलं त्यानं इक्का बोरॉन म्हणलं. पण त्याचा मग नंतर त्याचा शोध लागला आणि तो काय झाला स्कॅन्डियम झाला. तसंच इक्का ॲल्युमिनियम तो झाला गॅलियम. आणि हे त्यांनी दिलेले नाव आहेत, हे नंतर आपण दिलेले नाव आहेत. हे इक्का सिलिकॉन म्हटलं आणि तो जर्मेनियम झाला. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोष काय होते तर आता जे आपले हे होते काय म्हणते त्याला लिथियम निऑन आर्गॉन जे आपले नोबेल गॅसेस होते तर याच्यासाठी त्याने जागा केली नाही. इथं बघा इथं आपल्याला ती सिरीज दिसत नाही, लिथियम निऑन आर्गॉन ती जागा दिसत नाही तर त्याच्यासाठी त्यांनी जागा हे केली नाही. परत हायड्रोजन जो होता, हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज इकडं हॅलोजन सारख्या पण आहेत. म्हणजे हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज लिथियम सोडियम आणि के सारख्या पण आहेत. आणि दुसरं इथं क्लोरीन सारख्या पण आहेत. कारण हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन घेऊन स्टेबल होऊ शकतो ना, जसा फ्लोरीन आहे तसंच 1 इलेक्ट्रॉन देऊन पण स्टेबल होऊ शकतो जसा लिथियम आहे सोडियम आहे. मग हायड्रोजन इथं पण बसायला पाहिजे, इथं पण बसायला पाहिजे, दोन्हीकडे पण बसायला पाहिजे. मग त्याला त्यावेळेस कळालं नाही हायड्रोजनला कुठे ठेवायचं. तर हे पण त्याचा एक ड्रॉबॅक होता. ठीक आहे. दुसरं आता काय झालं, समस्थानिकांचा शोध लागला. आता बघा मेंडेलिव्हने काय केलं, अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. ठीक आहे. पण आयसोटोप किंवा समस्थानिक काय आहे ज्यांना सेम ॲटॉमिक नंबर आहे पण डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आहे. मग काय होईल, समस्थानिकांचा शोध लागला आणि समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर एकाच एलिमेंटला वेगवेगळ्या जागी ठेवावं लागलं ना. समजा कार्बन आहे, कार्बन 14, कार्बन 12 आणि कार्बन 13 राईट. आता समस्थानिक म्हणजे काय, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास नंबर म्हणजे अणुवस्तुमान वेगळं आहे राईट. मग आता मेंडेलिव्हने मांडणी कशी केली आहे, अणुवस्तुमानानुसार केली. बरोबर आहे. तर मग अणुवस्तुमानानुसार कार्बनचंच समस्थानिक कार्बन 12 एका जागी असेल, परत ह्याचं पण अणुवस्तुमान वेगळं आहे. मग कार्बन 13 पण वेगळं आहे आणि कार्बन 14 पण वेगळं आहे. म्हणजे ह्याला पण वेगळी जागा, याला पण वेगळी जागा, म्हणजे कार्बनच्याच 3 याला वेगवेगळ्या जागा द्याव्या लागल्या पिरियडिक टेबलमध्ये. मग हा पण ड्रॉबॅक आला. ठीक आहे. आणि हा नियम लक्षात ठेवायचा. नियम काय आहे की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कशाचे असतात, अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. म्हणजे तुम्ही अणुवस्तुमानानुसार जर मांडणी केली तर ते ठराविक काळाने ते रिपीट होतात. ठीक आहे. म्हणजे कसं, आता हे तुम्ही अणुवस्तुमानानुसार मांडणी करत गेले तर लिथियमचे काही काळानंतर Na ला परत प्रॉपर्टीज रिपीट होतात, बेरिलियम सारख्या प्रॉपर्टीज Mg ला Ca ला रिपीट होतात. ठीक आहे. हे अणुवस्तुमानानुसार. मग आता हे ड्रॉबॅक्स कट करण्यासाठी म्हणजे ह्या ड्रॉबॅक्सला कमी करण्यासाठी नवीन मॉडर्न पिरियडिक टेबल आला. कोण आणला, हेनरी मोसले.
ठीक आहे. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अगोदरचे सगळे काय करत होते, अणुवस्तुमानानुसार अरेंज करत होते. आता यांनी काय केलं की आता अणुवस्तुमानानुसार न करता आता ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज करायचं. म्हणजे ज्याचा नंबर ऑफ म्हणजे ॲटॉमिक नंबर जास्त तो पुढं, ज्याचा कमीपासून जास्तपर्यंत अरेंज करत जायचं. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये म्हणून ॲटॉमिक नंबरनं अरेंज केल्यामुळं आयसोटोपचा पण विषय मिटला. कारण आयसोटोप काय असतात, म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. त्याच्यामुळं कार्बनच्याच जागी तुम्ही काय करू शकता, कार्बन 14 पण ठेवू शकता, 13 पण, 12 पण. ठीक आहे. आता याच्यामध्ये आडव्या रंगांना यांनी काय म्हणलं, अवर्त. आडव्या रंगांना अवर्त म्हणलं म्हणजे पिरियड म्हणलं, आणि उभ्या स्तंभांना काय म्हणलं, गण. नंबर बघा बरं का, तिकडे वेगळा होता. इकडे बघा 7 पिरियड आणि ग्रुप किती सांगितलेत, 8 सांगितले होते. इथे किती सांगितलेत, 18 सांगितले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मॉडर्न मध्ये 7 आवर्त 18 गण आहेत. ठीक आहे. संपूर्ण आवर्त सारणी SPDF अशा 4 खंडामध्ये विभागली आहे. ही SPDF सिंपल कसं होतं बघा. ज्याचं आता हे जे S ऑर्बिटल वाले आहेत, हा S वाले आहे, हे P वाले आहे, हे D वाले, हे F वाले. याच्यामधला जो शेवटचा इलेक्ट्रॉन भरलाय तो S सबशेल मध्ये जातो म्हणून हे S वाले. याच्यामधला शेवटचा जो भरलाय तो P मध्ये जातो म्हणून P वाले. याच्यामध्ये D म्हणजे SC पर्यंत D ऑर्बिटल सुरूच होत नाही, इथून D ऑर्बिटल सुरू होतो. मग ह्याच्यामधला शेवटचा इलेक्ट्रॉन D ऑर्बिटल किंवा D सबशेल मध्ये जातो, त्याच्यामुळं D असं आणि F हे असे वर्गीकरण. मग आता प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आहेत काही ना काही. S वाले काय, हे सगळे मेटल आहेत. हे काय आहे, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स आहेत. त्याच्यामधले हे मेटलॉइड्स आहेत, झिगझॅग, बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, हे अँटीमनी, हे सगळे हे काय मेटलॉइड्स आहेत. मेटलॉइड्सच्या पुढे काय आहेत, हे नॉन मेटल्स आहेत. ठीक आहे. म्हणजे आता बघा, हा मेटल NaCl शी रिॲक्ट करतो, NaCl बनवतो. ठीक आहे. हे मेटल्स, हे नॉन मेटल, आणि हे परत सगळे मेटल्स, हे पण मेटल्स, हे पण मेटल्स. ठीक आहे. आता S ब्लॉक मध्ये काय आहेत, अल्कली मेटल्स आहेत. ली ना के म्हणजे पहिली रो काय आहे, अल्कली, असंच विचारतात. दुसरी रो काय, अल्कलाइन अर्थ मेटल्स, के वगैरे. आता हे बेरिलियम, Mg, कासरबा, हे काय आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल. यांना काय म्हणायचं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यानंतर हे काय झाले, हे एवढे नॉन मेटल्स. त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा, हे चाल्कोजन्स म्हणजे काय, हे अर्थच्या ह्याच्यामध्ये सापडतात. म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठामध्ये सापडणारे, म्हणजे दगडामध्ये वगैरे सापडणारे ते चाल्कोजन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय असतात, फ्लोरीन, क्लोरीन, हॅलोजन्स, हे काय इनर्ट गॅसेस. हे असं प्रत्येकाचे, आणि यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स हे असं. आता तुम्ही जर असं, आता हे ग्रुप, आता काय, हे पिरियड आहेत ना, या पिरियडमध्ये आणि हे ग्रुप, तर या ग्रुपमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन प्रत्येकाच्या ऑर्बिटमध्ये सेम असणार. म्हणजे Li मध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. Na मध्ये किती आहेत, 1. K मध्ये किती आहेत, 1. सगळ्यांच्या ऑर्बिटमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन सेम असणार. इथे काय होणार, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो ना, तर इथे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असणार. इथे काय होणार, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 न वाढत जाणार. इथे 1 आहे, याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 असणार. ठीक आहे. इकडे 3 होणार, 4 होणार, 5 होणार, 6, 7, 8 झाले की ते कम्प्लीट झालं. परत तिथून 1, 2 असं सुरू. ठीक आहे. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असणार. आणि पिरियडमध्ये काय होणार, पिरियडमध्ये इकडे जाताना काय होणार, नंबर ऑफ सबशेल तेवढं सेम असणार. म्हणजे आता बघा, ली मध्ये किती सबशेल आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत ना, म्हणजे पहिलं 2 आणि 1, म्हणजे तुमचे किती शेल आहेत. लिथियम मध्ये किती शेल आहेत, 2 शेल आहेत. पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले, दुसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 शेल आहेत. याच्यामध्ये किती असणार, 2, 8, 1, 3 शेल, 4 शेल, 5 शेल, 6 शेल, असं वाढत जाणार. पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सगळ्याकडे एकच आहे. शेवटच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन. सेम काय आहे, वाढत काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे. आणि इकडे काय सेम आहे, शेल सेम आहे. इथे काय, ह्याच्यामध्ये किती शेल असणार, 2च शेल असणार. लिथियम मध्ये किती आहेत, 2 आणि 1 आहे. बेरिलियम मध्ये काय, 2 आणि 2, 2च शेल. 2 आणि 3, 2 आणि 4, 2 आणि 5, 2 आणि 6, 2 आणि 7, 2 आणि 8 नंतर परत तिसरी शेल सुरू होणार. म्हणजे हे सगळे दुसऱ्या शेल मधले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये शेल सेम आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बदलायले. इकडे काय आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे, शेल बदलायले. ठीक आहे. आता इथं फक्त हे लक्षात ठेवायचं, कोणत्या ग्रुपमध्ये काय आहे. अल्कली फर्स्ट ग्रुप, अल्कलाइन अर्थ मेटल सेकंड ग्रुप,
3 ते 12 ट्रान्झिशन, ट्रान्झिशन मेटल्स, त्याच्यानंतर 16वा चाल्कोजन, 17वा हॅलोजन, 18वा इनर्ट गॅसेस. आयोग एखाद्या वेळेस जोड्या लावायला विचारू शकतं. तर थोडा वेगळा म्हणलं तर 16वाच आहे, तर तो लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेटलॉइड्सची नावं पाठ करून ठेवा. मेटलॉइड्स कोणते कोणते, तर ते आयोग विचारू शकतं, म्हणजे ऑड मॅन आउट किंवा असं. तर मेटलॉइड्स कुठले कुठले आहेत? बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा, इथं बघा, इक्का ॲल्युमिनियम जे आहे ना, ते ॲल्युमिनियमच्या खाली सोडलेलं नाव होतं, राईट. इक्का ॲल्युमिनियमसाठी गॅलियम, इक्का सिलिकॉनसाठी जर्मेनियम. आता इथं बघा, इक्का ॲल्युमिनियमसाठी गॅलियम, याच्यानंतर शोध लागला. जोपर्यंत शोध नव्हता तेव्हा मेंडेलिव्हने त्याला इक्का ॲल्युमिनियम म्हटलं. सिलिकॉनसाठी जर्मेनियम, हे असं. ठीक आहे. याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता आवर्त सारणीतील विविधता, आपण काय म्हटलं की आवर्त सारणीला काय केलं आपण, सिस्टमॅटिक आणलं. आता एक सिस्टमॅटिक पद्धतीने आणलं, म्हणजे आपण ॲटॉमिक नंबरनुसार त्यांना अरेंज केले. सगळे एलिमेंट्स ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केले. मग ते ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केल्यानंतर त्या ॲटॉमिक नंबरनुसार त्यांच्या प्रॉपर्टीज पण बदलणार आहेत. काही ना काही प्रॉपर्टीजमध्ये चेंज येणार आहे. तर मग ते चेंज कसे सिस्टमॅटिक असणार आहेत, त्याच्यासाठीच तर आपण अरेंज केलं होतं ना. तर मग त्याचे चेंज पण सिस्टमॅटिक असणार आहे. मग त्याला काय म्हणतात, पिरियॉडिसिटी. आवर्त सारणीतील विविधता किंवा पिरियॉडिसिटी म्हणजे काय की प्रॉपर्टीज अशा असणार आहेत ज्या पिरियॉडिकली परत त्याच प्रॉपर्टीज येणार आहेत. म्हणजे लिथियम पासून गेलो थोडं चेंज होत जाणार, आणि परत सोडियमला आले की लिथियमच्या प्रॉपर्टी परत त्याच सोडियमच्या आल्या. तसंच Na पासून जात जायचं, आर्गॉन पर्यंत गेलो, परत केला सोडियमच्या प्रॉपर्टी आल्या. त्याला काय म्हणायचं, पिरियॉडिसिटी. म्हणजे ठराविक अंतरानं किंवा ठराविक काळानं ते रिपीट होत आहे. आता कसे कसे बदलतात आणि कोणते कोणते कन्सेप्ट बघायचे. पहिल्यांदा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर हा तुमचा ॲटम आहे, याच्या भोवतीचे इलेक्ट्रॉनचे ऑर्बिट्स आहेत. तर ॲटमचा न्यूक्लियस आणि शेवटचा इलेक्ट्रॉन, म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे, हा शेवटच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन, तर यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं ॲटॉमिक रेडियस म्हणायचं. ठीक आहे. आता ॲटॉमिक रेडियस, तर आता ॲटॉमिक रेडियस कशी होती, तर ग्रुपमध्ये किंवा पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे कमी होत जाते, आणि गणामध्ये म्हणजे ग्रुपमध्ये खालून वर वाढत जाते. एक कन्सेप्ट सांगतो, या कन्सेप्टवर सगळं फिरणार आहे. एका कन्सेप्टवर ॲटॉमिक रेडियस फिरणार आणि त्या ॲटॉमिक रेडियसवर बाकीचे सगळे फिरणार. तर काय लक्षात घ्यायचं बघा, समजा आता तुमचं इथं हा तुमचं न्यूक्लियस आणि हा शेवटचा ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन, हा काय आहे इलेक्ट्रॉन, आणि हा काय आहे प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय आहे प्लस, आणि हा काय आहे मायनस. आता एक लक्षात घ्यायचं, ह्या दोन्हीमध्ये खिचता नाही, म्हणजे आपलं रसिकेच आहे. कसं, प्रोटॉन याला इकडे ओढतोय, प्रोटॉन इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढतोय. ठीक आहे. आणि या आपल्याकडे ओढण्यामुळेच, म्हणजे जसं आता आपली पृथ्वी आहे सूर्याभोवती फिरते, या दोन्हीच्या ग्रॅव्हिटेशन मध्ये एक फोर्स आहे आणि त्याच्यामुळे पृथ्वी फिरत आहे. तसं हे इकडे एक फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये, आणि या फोर्समुळे तो फिरतोय. पण इलेक्ट्रॉनला इथं राहायचं नाही, इलेक्ट्रॉन बाहेर ओढतोय, इलेक्ट्रॉन स्वतःला बाहेर ओढतोय, प्रोटॉन इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढतोय. आता लक्षात घ्या, जेवढा जास्त प्रोटॉन म्हणजे न्यूक्लियस मधले जे प्रोटॉन्स आहेत, जेवढे इलेक्ट्रॉनला ओढतील तेवढं हे ऑर्बिट क्लोज येणार, आणि तेवढी डिस्टन्स, तेवढं तुमचं डिस्टन्स कमी होणार, म्हणजे त्रिज्या काय होणार, कमी होणार. आता जेवढं न्यूट्रॉनच्या जवळ हे ऑर्बिट, जेवढं न्यूट्रॉनच्या जवळ तेवढं त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढणं अवघड, कारण या दोघांमध्ये फोर्स तेवढा स्ट्रॉंग, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढणं अवघड. हे एवढं लक्षात ठेवायचं. सगळे कन्सेप्ट तुमचं आता इथं फिरणार. मग हे कसं बदलणार, त्याच्यानुसार तुमची त्रिज्या बदलणार. आता बघा, आता पहिल्यांदा आता ॲटॉमिक रेडियस बघू. आता हे गण आहेत. ठीक आहे. आता ॲटॉमिक रेडियस, आता पिरियडिक टेबल मध्ये बघूया आपण. आता बघा, हे ग्रुप्स आहेत आणि हे पिरियड्स आहेत. हे 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स. आता ग्रुप्समध्ये येताना आपण काय बघितलं, हायड्रोजनमध्ये एकच शेल आहे, याच्यामध्ये 2 शेल आहेत, याच्यामध्ये 3 शेल आहेत. तर ग्रुप्समध्ये इझी आहे, सरळ सरळ आपण जसं जसं पुढे जातोय तसं तसं काय होईल, शेल वाढत चालेल. शेल वाढत चालेल म्हणजे काय, तर तुमचं सेंटर आणि लास्ट ऑर्बिट त्याच्यामध्ये तुमचं डिस्टन्स वाढत चाललंय, त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस वाढत जाणार. तर ग्रुपमध्ये जसं जसं खाली येऊ, वरून खाली येऊ, ॲटॉमिक रेडियस वाढत जाणार. आता पिरियड्समध्ये थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यायचं. पिरियडमध्ये कसं आहे, शेल सेमच आहे, शेल दुसरी शेलच आहे,
पण आता इकडून इकडे जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होते, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक रेडियस कमी होते. आता कशामुळे कमी होते बघा. आता इथं बघा लिथियम आहे आणि बेरिलियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 म्हणजे काय, तर समोर प्रोटॉन किती आहेत, म्हणजे लिथियममध्ये समोर प्रोटॉन किती, 3 प्रोटॉन असणार आणि इलेक्ट्रॉन किती असणार फिरणारे त्याच्या भोवती, 3 इलेक्ट्रॉन. टोटल इलेक्ट्रॉन आउटर बघण्यापेक्षा टोटल बघा 3 इलेक्ट्रॉन. इथे किती आहे, 4 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन. आता काय म्हटलं मी, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्लस चार्ज आणि मायनस चार्ज, प्रोटॉनचा प्लस इलेक्ट्रॉनचा मायनस, याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, म्हणजे ते प्रोटॉन त्या इलेक्ट्रॉन्सला ओढत आहेत, राईट. आता 3 प्रोटॉन आणि 3 इलेक्ट्रॉन याच्यामधला बॉन्ड स्ट्रॉंग का 4 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन, किंवा पुढे गेला तर 5 प्रोटॉन 5 इलेक्ट्रॉन, कोणता बॉन्ड स्ट्रॉंग, 5 प्रोटॉन 5 इलेक्ट्रॉन वाला. म्हणजे जसं जसं पुढे जाल तिथे 9 प्रोटॉन 9 इलेक्ट्रॉन यांच्यातला बॉन्ड स्ट्रॉंग होईल. जेवढा बॉन्ड स्ट्रॉंग होईल तेवढं ते काय होईल, जवळ येतील, त्यांच्यामध्ये हे होईल, म्हणजे रेडियस काय होईल, कमी होईल, जे मागे सांगितलं. तर याच्यामुळं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन असं येताना काय होईल, रेडियस कमी होईल, कारण एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत चाललेत आणि त्याच्यामुळे काय होईल की या दोन्ही मधला जो बॉन्ड आहे तो, म्हणजे प्लस आणि मायनस मधलं जे अट्रॅक्शन आहे ते वाढत चाललंय आणि त्याच्यामुळे काय होईल, रेडियस कमी होत चाललं. तर हे असं, ठीक आहे. आता ॲटॉमिक रेडियस, आता बाकी सगळ्या कन्सेप्ट ॲटॉमिक रेडियसवर फिरणार, आता बघा ॲटॉमिक रेडियस नंतर आता आयनिक रेडियस म्हणजे काय, तर त्या आयन्सची रेडियस, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, आता Na आहे, Na मध्ये काय, ह्या Na 2, याच्यामध्ये काय 2 इलेक्ट्रॉन, इथं 8 इलेक्ट्रॉन आणि हा इथं शेवटचा 1 इलेक्ट्रॉन, राईट. हा नॉर्मल Na आपला, ठीक आहे. आता समजा Na ने 1 इलेक्ट्रॉन सोडले, Na मधून 1 इलेक्ट्रॉन सोडले, तर Na काय होईल, स्टेबल होईल, म्हणजे 2 8 होईल. त्याच्यासाठी Na मध्ये नेहमी अशी टेंडन्सी असते की आपला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकावं, असं नेहमी तो प्रयत्न करत असतो, कारण त्याला स्टेबल व्हायचंय. मग Na पासून 1 इलेक्ट्रॉन जर गेला तर Na काय होणार, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावर काय चार्ज झाला, प्लस, राईट. ह्याला म्हणायचं कॅटायन किंवा आयन म्हणायचं. हे काय झालं, Na पासून 1 इलेक्ट्रॉन गेला आणि Na प्लस आयन बनला. दुसरा असतो Cl मायनस, म्हणजे फॉर एक्झाम्पल Cl, त्याच्यामध्ये काय होणार, Cl नेहमी 1 इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार. समजा Cl ने 1 इलेक्ट्रॉन घेतला तर Cl कडे काय चार्ज येणार, मायनस चार्ज, Cl मायनस, तो मायनस आयन झाला, त्याला काय म्हणणार, एनायन, ठीक आहे. आता या दोघांची आपण याची तुलना करूया, Na आणि Na प्लसच्या. तर कुणाची आयनिक रेडियस, म्हणजे रेडियस कुणाची जास्त असणार, Na ची जास्त असणार का Na प्लसची, Na ची जास्त असणार. कारण काय झालं इथं, हा इलेक्ट्रॉन कसा झाला तुमचा, म्हणजे Na मध्ये काय झालं, आता Na प्लस मध्ये काय झालं, म्हणजे एक ऑर्बिटच कमी झालं ना, त्याच्यामुळं याच्यामध्ये ऑर्बिट जास्त होतं, म्हणून याची ॲटॉमिक रेडियस जास्त, ठीक आहे. आता म्हणजे हे इथं दिले, कॅटायन काय असतो, त्याच्या अणुपेक्षा लहान असतो, म्हणजे Na प्लस हा जो कॅटायन आहे तो Na पेक्षा कसा आहे, Na प्लस कॅटायन कसा आहे, अणुपेक्षा लहान आहे, ठीक आहे. आता एनायन कसा आहे, हा त्याच्या अणुपेक्षा मोठा आहे. मोठा म्हणजे कसं बघा, आता बघा Cl मायनसचं उदाहरण घ्या, हा Cl मायनसचं उदाहरण घेऊ. हा बरोबर आहे ना, कॅटायन हा त्याच्या अणुपेक्षा लहान आहे, कारण Na बघा, Na मध्ये किती आहे, 3 ऑर्बिट आहेत. Na प्लस मध्ये काय, 1 ऑर्बिट कमी झाला, त्याच्यामुळे Na प्लस छोटा झाला, म्हणून हा जो कॅटायन आहे हा त्याच्या अणुपेक्षा लहान आहे. आता Cl मायनस कसं असणार बघा, Cl मायनस मध्ये काय असणार, इथं 7 इलेक्ट्रॉन असणार, 2 8 आणि 7 इलेक्ट्रॉन असणार. आता तुम्हाला काय करायचंय, 1 इलेक्ट्रॉन आणखीन टाकायचंय, 1 इलेक्ट्रॉन आणखीन टाकायचंय. तर जेव्हा तुम्ही 1 इलेक्ट्रॉन आणखीन टाकणार तर त्यावेळेस काय होणार, जे आपल्याला, जसं आपण ॲटॉमिक रेडियस वाढताना कसं होत होतं, जेव्हा आपण पिरियड्स मध्ये बघत होतो ना, लेफ्ट टू राईट जाताना काय होत होतं, तर तसंच एनायन मध्ये तुम्ही 1 इलेक्ट्रॉन टाकला तर 1 इलेक्ट्रॉन टाकला तर काय होणार, तुमचा एनायन साईज वाढणार, एनायनची साईज वाढणार, ठीक आहे. आता काय, आता एनायनची केस, कॅटायन झालं, आता एनायन. आता एनायन मध्ये क्लोरीनचं उदाहरण, क्लोरीन मध्ये काय 2 8 7,
पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन आणि आता 7 इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये बघा नॉर्मल क्लोरीन मध्ये काय आहे, सेंटरला किती आहेत, 17 प्रोटॉन, राईट. आणि समोर किती आहेत, 17 इलेक्ट्रॉन. या केसमध्ये काय आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जसं सांगितलं काहीतरी अट्रॅक्शन किंवा तो हे आहे आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडायला बघतायत पण प्रोटॉन त्यांना ओढत आहेत. आता मी काय केलं, आणखीन एक इलेक्ट्रॉन टाकला इथं. तर आता इलेक्ट्रॉन किती झाले, 18 इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन काय झाले, 17 म्हणजे 17च राहिले, प्रोटॉन तेवढेच राहिले. मग आता ह्याच्यामध्ये 17 प्रोटॉन तुमच्या 18 इलेक्ट्रॉनला ओढाले. मग आता काय होणार, इलेक्ट्रॉनची बाजू स्ट्रॉंग झाली. आता इलेक्ट्रॉनच्या साईडला ओढत झाले म्हणजे त्यांची जी इच्छा होती बाहेर जाण्याची, ते बाहेरच्या साईडला ओढत होते ती इच्छा, म्हणजे आता काय झालं, हा ऑर्बिट काय होते बाहेरच्या साईडला ओढते स्वतःला. म्हणजे आता काय झाली, लेंथ वाढली. ठीक आहे. जसं Na मध्ये काय होतं, Na मध्ये काय होतं, Na मध्ये कमी झाली होती. कारण आपण Na पण असंच बघूया. Na मध्ये काय होतं, 11 प्रोटॉन होते आधी, राईट, आणि 11 इलेक्ट्रॉन होते. आता याच्यातला आपण 1 इलेक्ट्रॉन काढला, इथे किती झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले ना. आता म्हणजे आता बाजू कुणाची स्ट्रॉंग झाली, प्रोटॉनची स्ट्रॉंग झाली. म्हणजे प्रोटॉन काय करणार, जास्त ओढणार. आता म्हणजे हे कुठं सरकणार, प्रोटॉनकडे सरकणार. सगळे इलेक्ट्रॉन प्रोटॉनकडे सरकणार, साईज कमी होणार. म्हणून कॅटायन मध्ये काय असते, कॅटायन हा त्याच्या अणुपेक्षा लहान असतो पण आयनायन हा अणुपेक्षा मोठा आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, बेसिकली आयोनाइज करायला, एखाद्याला आयोनाइज करायचं म्हणजे काय, त्याचे चार्जेस बनवायचं. सिंपल. आता लक्षात घ्या, हे काय असतं, आपण काय म्हटलं, इलेक्ट्रॉन जेव्हा भरतात तेव्हा जो जवळ आहे त्याची एनर्जी कमी, परत जास्त एनर्जी, परत जास्त एनर्जी, जास्त एनर्जी, राईट. ठीक आहे. आता सोडियमच आहे समजा. सोडियम मध्ये काय आहेत, 2 इलेक्ट्रॉन, 8 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन. आता मी काय केलं, आता समजा मला इथला इलेक्ट्रॉन जर इकडे पाठवायचा असेल तर मी पाठवू शकतो का, पहिल्या ऑर्बिट मधला पाठवू शकतो. काय करायला लागेल, मला एनर्जी द्यावी लागेल. एनर्जी किती, जी या ऑर्बिटची आहे तेवढी एनर्जी. या इथून इथं पाठवू शकतो का, पाठवू शकतो, एनर्जी द्यावी लागेल. इथला जो आहे शेवटच्या ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला मी बाहेर टाकू शकतो का, टाकू शकतो. त्याला काय करावं लागेल, एनर्जी द्यावी लागेल. आता मी काय करणार, याला शेवटच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी देणार, म्हणजे समजा हीट द्यायला लागलो किंवा एनर्जी द्यायला लागलो तर एनर्जी देत जाणार आणि तो इलेक्ट्रॉन सुरुवातीला एक्साइट होणार. म्हणजे आता तिथं तो अनस्टेबल होत राहणार आणि नंतर एक अशी वेळ येणार की ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन इथून बाहेर पडणार. कारण त्याची एनर्जी, इथं राहण्यासाठीची जी एनर्जी आहे, म्हणजे असं आपलं रॉकेटचं उदाहरण घ्या, त्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात आणि ज्या वेळेस त्यांना आपण एक एस्केप व्हेलॉसिटी देतो त्यावेळेस ते काय होणार, तिथून बाहेर निघून जातात. तसं इथं आपण त्याला एनर्जी दिली तर एका वेळ अशी येणार की ते इलेक्ट्रॉन त्या एनर्जीमध्ये राहण्यास आता हे नाही होत आणि तो आता तिथून बाहेर पडतो. तर आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, मग आता Na मधला हा शेवटचा इलेक्ट्रॉन निघून गेला तर Na वर काय आला, चार्ज आला, प्लस आला, म्हणजे Na प्लस आयन बनला. तर आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, तर या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला काय म्हणायचं, आयोनायझेशन एनर्जी. मग आता जर समजा हा जर ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट जर जवळ असेल, म्हणजे हे जे ऑर्बिट आहे, हा ऑर्बिट जेवढा न्यूक्लियसच्या जवळ तेवढा त्यांच्यामध्ये फोर्स जास्त आणि जेवढा फोर्स स्ट्रॉंग तेवढं त्याला बाहेर काढणं अवघड. आणि जेवढा बाहेर, म्हणजे हा ऑर्बिट जर इथं असला तर त्याला इझिली काढता येऊ शकतं कारण न्यूक्लियसच्या जवळ नाहीये ना, तर तेवढा. ठीक आहे. म्हणजे ॲटॉमिक रेडियस जेवढी कमी तेवढी एनर्जी जास्त लागणार. ठीक आहे. मग आता ॲटॉमिक रेडियसवर मी जसं म्हटलं, ॲटॉमिक रेडियसवर आता सगळं फिरणार, तसं आता ॲटॉमिक रेडियसवरून बघायचं. आता इकडे या. आता इथं बघा, आता आयोनायझेशन एनर्जी. आता इकडं ग्रुपमध्ये तुम्ही खाली या किंवा ती स्लाइड घेऊ आपण. आता तुम्ही ग्रुपमध्ये खाली या. ग्रुपमध्ये खाली येताना काय होईल, डिस्टन्स वाढत चालले तर काय होणार, काढणं इझी होणार. ठीक आहे. म्हणजे एनर्जी तुम्हाला काय लागणार, कमी लागणार. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी काय होणार, इकडे जास्त असणार, इकडं कमी होणार. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी कमी होत जाणार. आता इकडं नाही सॉरी, आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन लक्षात घ्या, 2 एनर्जी आहेत, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि आयोनायझेशन एनर्जी. तर आयोनायझेशन एनर्जी मध्ये काय होते, एनर्जी रिलीज होते आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मध्ये काय होतं, एनर्जी गेन होते. आता सांगतो मी. आता समजा इकडे बघा, आता बघा वर आहे, वर काय होतं, लिथियम आहे समजा. इथे काय होणार, ऑर्बिट काय होत जाणार,
वाढत जाणार ना, ऑर्बिट वाढत जाणार म्हणजे अंतर वाढत चाललंय म्हणजे जे शेवटचे इलेक्ट्रॉन आहेत ते लूज आहेत. मग त्यांना काढण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागेल का कमी द्यावी लागेल? कमी द्यावी लागेल. म्हणजे आयनायझेशन एनर्जी इथे जास्त असणार. आयनायझेशन एनर्जी म्हणजे काय? आपण द्यावी लागणारी एनर्जी आहे. ठीक आहे. हा, इझिली आयनाइज, हा तसं लक्षात घ्या. म्हणजे इझिली आयनाइज कोणतं करता येईल तुम्हाला? खालची अन्न इझिली आयनाइज करता येईल, वरच्यांना करता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे आयनायझेशन एनर्जी काय होणार? ठीक आहे. आता त्याच्या उलट आता तुम्ही जेव्हा इकडून इकडे जाईल, इकडून इकडे जाईल, ठीक आहे, तेव्हा आता इझिली आयोनाइज कुणाला करता येईल? इकडल्यांना. मग एनर्जी कुणाला जास्त द्यावी लागेल? इकडे द्यावी लागेल ना, कारण इकडे येताना काय होईल? ॲटॉमिक रेडियस कमी होते येईल. मग ॲटॉमिक रेडियस जर कमी होत येत असेल तर तुम्हाला एनर्जी कुठे द्यावी लागेल? इकडे जास्त देणार. म्हणजे तुम्हाला जास्त एनर्जी इकडे द्यावी लागेल. आणि इकडे कुठे द्यावी लागेल? इथं जास्त एनर्जी द्यावी लागेल, इथं कमी द्यावी लागेल. कारण ॲटॉमिक साईज वाढत चालली. साईज वाढली म्हणजे बॉन्डिंग किंवा अट्रॅक्शन कमी म्हणजे तुम्हाला एनर्जी कमी द्यावी लागणार. मग इकडे काय होणार? साईज इकडे कमी होत चालली म्हणजे अट्रॅक्शन वाढलं म्हणजे तुम्हाला एनर्जी जास्त द्यावी लागणार. मग आता हे काय झालं? आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण की एनर्जी द्यायचं बघितलं. इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल? एनर्जी द्यावी लागेल. त्याला म्हणायचं आयनायझेशन एनर्जी. ठीक आहे. हो का, इथं दिलेलं आहे की रिमूव्हल ऑफ द फर्स्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम अन आयसोलेटेड गॅस ऑफ ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट. अणूमधून इलेक्ट्रॉन काढण्याच्या ऊर्जेला, त्याच्यासाठी जी द्यावी लागली ऊर्जा त्याला आयनायझेशन ऊर्जा म्हणतात. ठीक आहे. डावीकडून उजवीकडे काय होते? वाढत जाते. साईज कमी झाली की ऊर्जा वाढणार. आणि खालून वर काय होत जाते? कमी होत जाते. साईज वाढली की ऊर्जा कमी होणार. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता हे बघा, आता याच्यामध्ये काय? एनर्जी रिलीज व्हेन, बघा आपल्याला इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी काय करावं लागलं? एनर्जी द्यावी लागली. ठीक आहे. पण आता मला इलेक्ट्रॉन मध्ये घुसवायचं आहे. क्लोरीनला इलेक्ट्रॉन एक घ्यायचा आहे. जर क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन जर घ्यायचा असेल, तर क्लोरीनला इलेक्ट्रॉन देताना काय होणार? इलेक्ट्रॉन म्हणजे तिथून एनर्जी रिलीज होणार. तिथं आपल्याला द्यायची गरज पडणार नाही. आयोनाइज करण्यासाठी आपण एनर्जी देत होतो. आता इथं काय होणार? एनर्जी रिलीज होणार. मग आता बघा, अणूमध्ये इलेक्ट्रॉन टाकण्याच्या क्रियेला इलेक्ट्रॉन प्राप्त ऊर्जा म्हणतात. मग ही प्लस असेल किंवा मायनस असेल. पण बघा, इलेक्ट्रॉन जर म्हणजे एनर्जी जर रिलीज झाली तर त्याला काय म्हणतात? मायनस घेतात. ठीक आहे. आणि अणूमध्ये आपण जेव्हा इलेक्ट्रॉन टाकतो त्यावेळेस ऊर्जा काय होते? बाहेर पडते. आयनायझेशन एनर्जी मध्ये काय होते? आपण ऊर्जा देतो ना, त्याच्यामध्ये तर प्लस असतं, पण इकडे काय होतं? मायनस होतं. ठीक आहे. आता बघा, आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे अधिक ऋण होत जाते आणि गणात वरून खाली कमी ऋण होत जाते. म्हणजे बघा, पुढे गेला. हा, आता बघा काय होतं? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे. आता हे काय होते? खालून वर येताना, ठीक आहे, आयनायझेशनच्या उलटच होतं. हा, आता इथं बघा, हा आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे अधिक ऋण होत जाते. म्हणजे काय होते? बघा, डावीकडून उजवीकडे काय होईल? डावीकडून उजवीकडे बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल म्हणजे काय होईल? इलेक्ट्रॉन टाकणं कसं होईल? अवघड होणार म्हणजे एनर्जी जास्त रिलीज होणार. कळलं का? आता परत बघा, इकडून इकडे जातोय, ॲटॉमिक रेडियस क्लोज म्हणजे जवळ येत आहेत, म्हणजे ॲटॉमिक रेडियस कमी, बॉन्डिंग स्ट्रॉंग. आता मग त्याच्यामध्ये मला बाहेरून जर इलेक्ट्रॉन टाकायचं असेल तर ते जड काम आहे ना, अवघड काम आहे. मग ते अवघड काम करण्यासाठी जेवढं अवघड तेवढं एनर्जी जास्त रिलीज होणार. म्हणजे काय होणार? इकडे काय होणार? आणखीन निगेटिव्ह होणार, म्हणजे आणखीन जास्त एनर्जी लागणार. ठीक आहे. आणि ह्याच्या उलट इकडे गणामध्ये काय होणार? बॉन्डिंग कमी आहे, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन म्हणजे एनर्जी कमी रिलीज होणार. म्हणजे आता वरून खाली येत आहे, तुम्ही खाली आलात तर शेल ऍड होत चाललेत म्हणजे काय? बॉन्डिंग कमी आहे तर तुम्ही आरामात इलेक्ट्रॉन घुसू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये जी एनर्जी बाहेर पडणार आहे ती कशी असणार आहे? कमी बाहेर पडणार आहे. ठीक आहे. तर मग आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होईल? खाली कमी ऋण. म्हणजे आता ह्याच्यात बघा, ही थोडंसं भाषा बघा, गणात वरून खाली कमी ऋण होत जाते. ठीक आहे, कारण ती बाहेर पडत आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते? आता हे म्हणजे कन्सेप्ट, आता हे थोडंसं पुढच्या कन्सेप्ट आहेत. हे आयनायझेशन हे थोडं पुढच्या कन्सेप्ट आहेत, पण आयोग ॲटॉमिक रेडियस पर्यंत गेलेलाच आहे. त्याच्यामुळं ॲटॉमिक रेडियस तर ॲटलिस्ट ॲटॉमिक रेडियस तर
चांगली करायची, ॲटॉमिक रेडियस आणि आयनिक रेडियस ह्या दोन तरी चांगल्या करा. आता पुढे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, आता पिरियडिक टेबलमध्ये चला परत. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते बघा, आयनायझेशन आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ह्या आयनिक बॉन्डच्या संदर्भात होत्या. म्हणजे आयनिक बॉन्ड कसे बनतात, आयन्स पासून Na+Cl-. ठीक आहे, ते त्याच्या संदर्भात होत्या. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कोव्हॅलंट बॉन्डच्या संदर्भात आहे. म्हणजे कसं, समजा आता हा एक ॲटम आहे आणि हा एक ॲटम आहे आणि यांची शेअरिंग झाली, बरोबर आहे का. हा इथं काहीतरी आहे, समजा इथं कार्बन आहे, इथं ऑक्सिजन आहे, CO2 आहे, कार्बन ऑक्सिजन काहीतरी आहे समजा. या दोघांची काय झाली, शेअरिंगनं कोव्हॅलंट बॉन्ड बनला. मग आता जेव्हा ही शेअरिंग झाली तेव्हा हे दोघं समान ताकदीचे नाहीत. हे दोघं समान ताकदीचे नाहीत. कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. कार्बन कार्बन असता तर काय प्रॉब्लेम नव्हता, पण आता इथं कार्बन आहे, इथं ऑक्सिजन आहे. मग याच्यामध्ये काय असतं की कोणतरी त्या बॉन्डला ओढायला बघणार. मी पण माझा एक इलेक्ट्रॉन दिलाय, त्यांनी पण एक इलेक्ट्रॉन दिलाय. ठीक आहे, दोघांची शेअरिंग आहे, पण मी ताकदवर आहे, मी त्याला ओढायला बघणार माझ्या साईडला. मग त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जो ओढायला बघणार, ज्याची जास्त ओढण्याची क्षमता, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे, तुम्ही इकडून इकडे येत जा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, वाढत जाते. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोण असतो, फ्लोरीन असतो. ठीक आहे, इकडून इकडे येत जा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. आणि इकडून इकडं म्हणजे खालून वरून खाली या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, फ्लोरीनच्या अँगलनं बघायचं. फ्लोरीन पासून दूर गेलो इकडे खाली कमी होत जाणार, आणि फ्लोरीन पासून इकडे दूर गेलो कमी होत जाणार. म्हणजे फ्लोरीन जवळ येताना वाढत जाते. ठीक आहे, आणि या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळेच पोलॅरिटी येते. पोलॅरिटीची कन्सेप्ट जी येते, म्हणजे पोलॅरिटी मागा आयोगाचा क्वेश्चन होता, पोलार बॉन्ड, नॉन पोलार बॉन्ड, ते कशामुळे होतात, जे कोव्हॅलंट बॉन्ड मधले जे दोन आहेत ते सारखे नाहीत ना. नॉर्मल समजा मी N2 घेतला, N2 मध्ये काय, N ट्रिपल बॉन्ड N, दोन्ही पण Nच आहेत, त्यांची ओढण्याची क्षमता सारखीच आहे. पण मी CO2 घेतला, आता इथं O जास्त ओढतो, कारण बघा O कुठं आहे, इकडे येताना काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, म्हणजे त्याची ओढण्याची क्षमता वाढते. मग हा O काय करतो, जास्त ओढणार C पेक्षा, आहे ना. म्हणून मग तो CO2 मध्ये पोलॅरिटी असणार. पण काय होतं, CO2 मध्ये C डबल बॉन्ड O, इकडे पण डबल बॉन्ड O, दोन्ही साईडला Oच आहेत ना, दोन्ही तेवढेच ओढतात, म्हणून कुठे जात नाही. पण हाच मी काय केला, आता समजा NO2 घ्या, NO2 जर घेतला तुम्ही असा NO, हा NO, ठीक आहे, बॉन्ड बघून घ्या. पण NO2 घेतला तर हा O इकडे ओढणार आणि हा O इकडे ओढणार, म्हणजे नेट याचे ओढणं कुठे येणार, इकडल्या साईडला, ह्या दोन्हीचं मिक्स होऊन इकडे येणार. हे पोलॅरिटी. ठीक आहे, आता हे थोडंसं वरच्या कन्सेप्ट आहेत, ते वाढतच जाते. ठीक आहे, विद्युत ऋण झाले. आता आणखीन काय होतं, व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी काय म्हणले बघा, एकाच गणात येणाऱ्या मूलद्रव्यांची संयुजा सारखी असते. ते सुरुवातीला सांगितलं, एकाच ग्रुपमध्ये ह्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे असतात, सेम असतात ना. म्हणजे लिथियम मध्ये पण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे, मग त्याची व्हॅलेन्सी किती झाली, +1. Na ची पण +1, K ची पण +1. तसंच इकडं Cl ची -1, फ्लोरीनची -1, सगळ्यांची. म्हणजे एकाच गणामध्ये असलं तर व्हॅलेन्सी कशी असणार, सेम असणार. आणि गणात आता बघा, आता धातू गुणधर्म एक आहे कन्सेप्ट आणि अधातू गुणधर्म. ठीक आहे, धातू गुण काय आणि अधातू गुण काय. धातूंचं काम काय, इलेक्ट्रॉन देणं. इलेक्ट्रॉन देणं म्हणजेच धातू गुण, आणि इलेक्ट्रॉन घेणं कोणाचं काम आहे, नॉन मेटल्सचं. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जो इझिली देईल तो काय, धातू गुण जास्त, आणि त्याचा अधातू गुण कमी. आता इकडे बघा, आता याच्यामध्ये जसं जसं पुढे जाल तुम्ही, जसं जसं खाली जाल तसं तसं काय होईल, रेडियस कमी, बॉन्डिंग कमी, नवीन नवीन शेल ऍड होत चालेत ना गणामध्ये. खाली जाताना नवीन नवीन शेल ऍड होत चाललेत. मग बॉन्ड दूर चाललोय म्हणजे रेडियस लांब, रेडियस लांब म्हणजे बॉन्डिंग कमी, बॉन्डिंग कमी झाली म्हणजे इलेक्ट्रॉन इझिली देऊ शकतो. मग इझिली देऊ शकतो तर मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणार. म्हणजे लिथियम पेक्षा भारी कोण आहे, मेटॅलिक रुबिडियम, कारण हा जास्त इझिली इलेक्ट्रॉन देतोय. ठीक आहे, हे मेटॅलिक कॅरेक्टर वाढत चाललंय. मग नॉन मेटॅलिकला याच्या उलट करायचं, याच्या उलट नॉन मेटॅलिक. आता इकडून इकडे या, इकडून इकडे येताना काय होते, साईज काय होती, कमी होते. साईज कमी होते म्हणजे बॉन्डिंग वाढली, बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली. बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉन इझिली देता येतो का, नाही. म्हणजे इकडून इकडे येताना काय होईल, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत आहे, म्हणजेच नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. म्हणून तर इकडले सगळे नॉन मेटल आहेत ना, स्ट्रॉंगली नॉन मेटल आहेत, नाही इकडले तर मेटॅलिक कॅरेक्टर. तर हे असा आयोग तुम्हाला ट्रेंड्सवर प्रश्न विचारू शकतो. मग काय विचारणार, गणामध्ये खाली येताना धातू गुण वाढतात,
इकडे जाताना धातूतून, म्हणजे फक्त मेटॅलिक कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. मेटॅलिक कॅरेक्टर कसं लक्षात ठेवायचं? इलेक्ट्रॉन जो इझिली देईल तो मेटॅलिक कॅरेक्टर, आणि त्याच्या उलट नॉन मेटॅलिक करायचं. ठीक आहे. आणि समजायला एकदम सिंपल पण बघितलं तर इकडे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत. इकडे सगळे काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. म्हणजे एवढं तर क्लिअर आहे की इकडून इकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर कमी होईल, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढायले. फक्त इकडलं बघायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता ही ओव्हरऑल डायग्राम आहे. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर हे इकडं हे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडे वाढत चाललेत. ठीक आहे. मेटॅलिक कॅरेक्टर हे असं सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. आता कार्बन. आता सगळ्यात अगोदर काय बघू? आपण जे बघतो कार्बनचं जग, वर्ल्ड ऑफ कार्बन का बरं म्हणले? कारण जगभर सगळीकडं कार्बनचे कंपाऊंड्स आहेत म्हणून म्हणले. मग कार्बनचे कंपाऊंड एवढे सगळे असण्याचं कारण काय? तर यात 2 कारणं सांगायचे. पहिला काय सांगायचं की कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. ठीक आहे. बघा Na ची किती आहे? +1. Cl म्हणजे Na च्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे समजा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि Cl मध्ये शेवटी 7. Na कडे काय ऑप्शन आहे स्टेबल होण्यासाठी? 1 देऊ शकतो, 7 घेऊ शकतो का? ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. 7 घेणं खूप अवघड आहे. म्हणजे त्याला एकच ऑप्शन आहे देण्याचा. Cl ला काय ऑप्शन आहे? घेण्याचा एकच ऑप्शन आहे. आता कार्बनला बघा, कार्बनकडे किती आहेत शेवटच्या ऑर्बिटमध्ये? 4 इलेक्ट्रॉन आहेत ना. 2 म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4. आता कार्बनकडे तेवढीच पॉसिबिलिटी आहे जेवढे तो देऊन घेऊ शकतो. म्हणजे 4 दिले काय आणि 4 घेतले काय, काही फरक नाही. त्याच्यामुळे तो देऊन पण घेऊ शकतो आणि म्हणजे देऊन पण स्टेबल होऊ शकतो आणि घेऊन पण स्टेबल होऊ शकतो. म्हणजे कार्बनचे कंपाऊंड बनवण्याच्या शक्यता काय झाल्या? वाढल्या ना आता. त्याच्यामुळे कार्बनचे सगळे जास्त कंपाऊंड असतात. म्हणून कार्बनची व्हॅलेन्सी जी आहे त्या व्हॅलेन्सीमुळे कार्बनचे कंपाऊंड एवढे जास्त आहेत, म्हणून वर्ल्ड ऑफ कार्बन. आणि दुसरी म्हणजे कार्बनची आणखीन एक प्रॉपर्टीज आहे. ती म्हणजे काय? कॅटॅनेशन प्रॉपर्टी. इथं आहे कॅटॅनेशन प्रॉपर्टी. कॅटॅनेशन म्हणजे काय? अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये तो मूलद्रव्य म्हणजे तो एलिमेंट स्वतःसोबतच बॉन्ड बनवतो आणि बॉन्डची साखळी बनवत जातो. म्हणजे बघा कार्बन आहे, कार्बन काय करतो? अजून एक कार्बनला जोडतो, लगेच अजून 4 कार्बनला जोडला. म्हणजे 1, 2, 3, 4 कार्बन, 4 2 8 इलेक्ट्रॉन. किती झाले? स्टेबल झाला. परत इकडे अजून ह्या कार्बनला जोडणार, मग हा कार्बनला अजून इकडे पण जोडणार, असं इकडे पण जोडणार, असं काही पण होत जाणार. फक्त कधीपर्यंत? जोपर्यंत त्याचे सॅटिस्फाय होते ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. आणि 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला तो इझी जातं सॅटिस्फाय होणं. म्हणजे कॅटॅनेशन म्हणजे काय की त्या म्हणजे त्या एलिमेंट मूलद्रव्यानं स्वतःसोबतच असं बॉन्डची साखळी बनवत जाणं. मग कार्बन असं किती पण बनवत जातं? बनवू शकतो का? कारण त्याची टेट्राव्हॅलेन्सी जे आता मी सांगितलं ना, त्याला 4 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये, तो घेऊ पण शकतो देऊ पण शकतो. आणि 4 काय? हे कार्बन आहे, ह्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत, ह्यानं बाजूला आणखीन 4 कार्बन शोधले, सगळ्यासोबत बॉन्ड बनवलं. परत आता इथं कार्बन आहे, त्यानं आणखीन 3 कार्बन शोधले, त्याने तिकडे 3 शोधले. असं करत तो कंपाऊंड बनवू शकतो. तर ही कॅटॅनेशन प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आयोग तुम्हाला विचारू शकतो की कार्बनचे एवढे कंपाऊंड कसं काय? तर कॅटॅनेशन मग किंवा स्टेटमेंटमध्ये देणार कार्बन काय करतं? कॅटॅनेशनची प्रॉपर्टी दाखवतं. ठीक आहे. आता हे पुढे बघूया आपण, परत इकडे येऊ आपण. ठीक आहे. आता कार्बनचं जग. मग आता कार्बन काय करणार? असं मी जसं सांगितलं ते बॉन्ड बनवत जाणार, CCC. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काही डबल बॉन्डचे कंपाऊंड असतील, काही सिंगल बॉन्डचे. मग आता या कार्बन कंपाऊंड्समध्ये 2 प्रकारचे कंपाऊंड असतात. कार्बन कंपाऊंडमध्ये हे कार्बनचे असे बॉन्ड असतात ना, ही 2 प्रकारचे बॉन्ड. एक असणार सॅच्युरेटेड आणि दुसरे असणार अनसॅच्युरेटेड. म्हणजे संतृप्त, अनसंतृप्त. संतृप्त म्हणजे काय? कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. आणि अनसंतृप्त म्हणजे काय? कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. सॉरी. ठीक आहे. मग जिथं कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन आहेत त्यांना काय म्हणायचं? अल्केन. डबल बॉन्ड आहेत त्यांना काय म्हणायचं? अल्कीन. आणि ट्रिपल बॉन्ड आहेत त्यांना काय म्हणायचं? अल्काईन. ठीक आहे. ह्यांना संतृप्त का बरं म्हणलं? कारण इथं डबल बॉन्ड आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे. ठीक आहे. यांची जर रिॲक्शन झाली तर हा बॉन्ड ब्रेक होतो. आणि यांचं रूपांतर सिंगल बॉन्डवाल्या कंपाऊंडमध्ये होऊ शकतं. यांचं सुरुवातीला डबल बॉन्डवाल्या आणि डबल बॉन्डवाल्यानंतर सिंगल बॉन्डवाल्या होतं. म्हणजे हे संतृप्त नाहीत, हे जास्त स्टेबल नाहीत, यांचे रूपांतर अजून पुढं होऊ शकतं. पण यांचं रूपांतर कशामध्येच होत नाही, म्हणून याला संतृप्त किंवा सॅच्युरेटेड म्हणतात, त्याला अनसॅच्युरेटेड म्हणतात. आता इथे बघा, आता अल्केन. अल्केन काय आहेत? हे कार्बन कार्बन एकेरी बंधाने बनलेले हायड्रोकार्बन. ठीक आहे. हायड्रोकार्बन म्हणजे काय? त्याच्यामध्ये कार्बन असतं आणि हायड्रोजन असतं.
ठीक आहे. हे काय घ्यायचं, हे कार्बन घ्यायचं, मी सांगितलं नाही असं 2 कार्बन, काय नाही भेटले तर मग 3 हायड्रोजन घ्या, इकडे पण हायड्रोजन घ्या, है ना. नाहीतर मग हे H काढा, C वाढवत जा, असं लिंक होते. त्याच्यानंतर आता याचे उदाहरण काय दिलेत बघा, CH4 मिथेन, CH4 एक उदाहरण दिले याचं, ठीक आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं, मिथेनलाच काय म्हणतात, मार्श गॅस, ठीक आहे. अल्केनचं सूत्र काय, CnH2n+2, ठीक आहे. N म्हणजे कार्बनची संख्या. मग आता बघा मिथेन कसा बनला, Nच्या जागी 1 ठेवा, C1H2 × 1 2 4 म्हणजे CH4. त्याच्यानंतर काय होणार, C2H6 इथेन, C3H काय होणार 8, असं मिथेन इथेन प्रोपेन असं. त्याच्यानंतर अल्किन, अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन दुहेरी बंध, कार्बन कार्बन दुहेरी बंध म्हणजे C डबल बॉन्ड C. मग आता ह्याला काय, तुम्हाला 4 बॉन्ड बनवते ना कार्बन, 2 झाले 3 झाला, इथं एक हायड्रोजन लावा, इथं एक हायड्रोजन लावा, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन म्हणजे C2H2, हे काय झालं इथिन. त्याचं सूत्र काय, CnH2n. मग इथिन बघा, Cच्या इथिन साठी काय ठेवा, 2 ठेवा, आणि इथं 2 झालं म्हणजे C2H4, C2 आणि H4, ठीक आहे. हे झालं इथिन. इथिन नंतर काय, कार्बन कार्बन तिहेरी बंध, कार्बन कार्बन तिहेरी बंध वाले काय, इथाईन म्हणजे कसं, C ट्रिपल बॉन्ड C. आता एकच बॉन्ड राहिलाय, ह्याला एक हायड्रोजन जोडा, एक हायड्रोजन जोडा, ठीक आहे. मग हे काय झालं, इथाईन झालं. मग याचं सूत्र काय बघा, CnH2n-2, म्हणजे आता याला C2 काय झालं, हे याच्यात जर आपण इथाईन बघायचं असेल तर C2H2, C2H2 इथाईन, ठीक आहे. हा C2H2 उदाहरणार्थ इथाईन. इथं बघा मिथिन बनत नाही, मिथिन बनत नाही. इथे जसं मिथिन आहे ना तसं मिथिन बनत नाही. इथे सुरुवात काय होती, इथिन प्रोपिन ब्युटीन असं होती, आणि याची काय होती, इथाईन प्रोपाईन ब्युटाईन अशी सुरुवात होती, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मिथाईन बनत नाही, हे लक्षात घ्यायचं. आणखीन एक क्वेश्चन काय विचारतो माहिती आहे काय, की आता बघा, आता इथेन काय आहे C2H6 आणि प्रोपेन काय आहे C3H8. ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, CH2 चा फरक आहे, CH2 चा फरक आहे. म्हणजे तुम्ही असं जे सिरीज मध्ये गेलात, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन, तर प्रत्येकाच्या मध्ये CH2 चा फरक आहे, ठीक आहे. तर मग आयोग हे विचारू शकतं, किंवा ह्याचंच रूपांतर, आता CH2 म्हणजे काय झालं, ॲटॉमिक मास 14 झालं, म्हणजे इथेन आणि प्रोपेनच्या मासमध्ये किती फरक आहे, 14चा. प्रोपेन आणि ब्युटेनच्या मध्ये 14चा. तर ते होमोलॉगस सिरीज मध्ये आयोग प्रश्न विचारतात की CH2 ऍड होत जातं असं. त्याच्यानंतर काय बघा, आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे काय, की ज्यांचं रचनासूत्र भिन्न आहे, म्हणजे अशी रचना भिन्न आहे पण त्यांचे रेणुसूत्र समान आहे. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आता ह्याचा जर काढला तर काय होणार, C किती आहे, 1 2 3 4 5, C5, आणि पेंटेन किती आहे, 3 2 5 7 9 11 12, H12. याचं पण तसंच निघणार, याचं पण तसंच निघणार, सगळे C5H12 आहेत, पण यांची अरेंजमेंट वेगवेगळी आहे. ह्याला काय म्हणायचं, आयसोमेरिझम. मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार, म्हणजे पेंटेनचे किती आयसोमर्स बनू शकतात, हेक्झामचे किती बनू शकतात, तर पेंटेनचे आयसोमर्स दाखवलेत, ठीक आहे. आता हे बघा, CCC, CH3 CH2 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 CH3. आता इथं फक्त काय केलंय, इथं फक्त काय केलेलं आहे, तर ही एक रिंग काढली आणि इथं लावली, ही शेवटची रिंग काढली समजा आणि इथं लावली, तर हे काय झालं, आयसोपेंटेन. आणि आता काय केलं, ही पण रिंग काढली, ही पण रिंग काढली आणि अशी लावली, म्हणजे एक रिंग वर एक रिंग खाली, शेवटच्या 2 रिंग काढल्या, एक वरी लावली एक खाली केली, ह्याला काय म्हणायचं, निओपेंटेन. आता हे आयसोपेंटेन कसं ठरते, सरळ आहे त्याला म्हणायचं N, म्हणजे N ब्युटेन जसं असतं ते कधी असतं, जेव्हा सरळ रिंग आहे, म्हणजे सरळ स्ट्रक्चर सरळ आहे त्याला काय म्हणायचं N. जेव्हा सेकंडरी कार्बन आला, सेकंडरी कार्बन म्हणजे आता हा कार्बन बघा, हा कार्बन कुठं कुणाला जोडलेला आहे, एक, म्हणजे बघा जेव्हा कार्बन 2 कार्बनला जोडलेला असतो, ठीक आहे, म्हणजे हा कार्बन बघा, हा कार्बन 2 कार्बनला जोडलाय, हा कार्बन 2 कार्बनला जोडलाय, त्यावेळेस N ची रिंग, सगळे कार्बन 2 कार्बनला जोडलेले, N ची रिंग. ज्यावेळेस कार्बन 3 कार्बनला जोडलेला असतो एक तरी, तो काय असतं, आयसो असतं. हा बघा 1 2 3 ला जोडलाय, ह्याला म्हणायचं आयसो. आणि हा कार्बन 4 ला जोडलाय, ह्याला म्हणायचं निओ, ठीक आहे.
ठीक आहे. आता नॉमेनक्लेचरवर आयोग एखादा सिंपल क्वेश्चन विचारू शकतो, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त काय आता बघा, नॉमेनक्लेचर करताना काय सिलेक्ट मोठी रिंग शोधायची. ठीक आहे. नंबरिंग अशा साईडनं करायचं की जे फंक्शनल ग्रुप आहे किंवा रिंगच्या बाहेरचा जो घटक आहे त्याला कमीत कमी रँक आला पाहिजे. तुम्ही इकडून पण करू शकता 1 2 3 4, पण OH कितव्या नंबरला येईल? 3 नंबरला येईल. आपल्याला ते नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे? OH कमी नंबरला आला पाहिजे. मग 2 नंबर म्हणजे 2 नंबरला आणला, म्हणून आपण इकडून नंबरिंग सुरू केली 1 2 3 4. ठीक आहे. मग याला काय केलं? 4 आहेत म्हणजे काय झालं? ब्यूट आलं. 2 नंबरला तुम्हाला फंक्शनल ग्रुप जोडलाय म्हणून 2 नंबर आला. आणि OH ला म्हणजे काय असतो? अल्कोहोल असतं ना, अल्कोहोलला काय लिहितात? OL लिहितात, म्हणून ब्यूट टू ऑल किंवा ब्यूटॅन टू OL असं म्हणायचं. ठीक आहे. आता परत ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी रिंग शोधा. अशी पण घेतली तर चालते किंवा अशी पण घेतली तर चालते. ठीक आहे. नंबरिंग काय कुठून पण केलं तर तेवढंच नंबर येणार आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हणायचं? 2 मिथाईल, हे मिथाईल, 2 मिथाईल 3 असल्यामुळे मोठ्या रिंग मध्ये किती आहेत? 3 आहेत, म्हणून काय म्हणायचं? प्रोपेन. आणि ह्याला काय म्हणायचं? 2 नंबरला अल्कोहोल आहे ना, म्हणून 2 OL. म्हणजे मिथाईल वगैरे असले तर अगोदर लिहायचे आणि हे काय म्हणतात अल्कोहोल वगैरे फंक्शनल ग्रुप नंतर लिहायचे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, आता 1 2 3 4. आता समजा ह्याला तुम्ही जर असं नंबरिंग केली 1 2 3 अशी जर नंबरिंग केली तर OH ला नंबर कमी आला असता का? OH ला 2 नंबर आला असता ना, 2 नंबरला OH गेलं असतं, म्हणून ही नंबरिंग नाही करायची. आपल्याला काय करायचंय बघा, असे जर केली असती तर OH ला नंबरिंग बरोबर आली नसती, बाकी मिथाईल तर 2 नंबरलाच राहिली असती. आता इकडे पण बघा, इकडे पण मिथाईल किती 2 नंबरलाच आहेत आणि इकडे पण 2 नंबरला आहेत, पण OH ची नंबरिंग काय झाली असती? वाढली असती ना. पण आता अशी जेव्हा आपण नंबरिंग करतोय तेव्हा OH ला 1 नंबर भेटतोय आणि बाकीच्यांना 2 नंबर भेटतोय, म्हणून ही नंबरिंग आपण प्रिफर केली. मग OH बघा 1 नंबरला आला, म्हणून हे 2 2 2 आहेत मिथाईल म्हणून डायमिथाईल, 3 आहेत म्हणून प्रोपॅन, 1 OL. ठीक आहे. आता इथं बघा इकडून जर नंबरिंग सुरू केली, ठीक आहे, तर इकडे काय होणार? CH3 ला 2 नंबर आला असता, OH ला 3 नंबर, पण आपल्याला OH ला प्रिफर करायचं म्हणून इकडून नंबर सुरू केली. ठीक आहे. मग OH ला 2 नंबर, CH3 ला 3 नंबर असं. बाकी आणखीन उदाहरणं घ्या, म्हणजे ते उदाहरणानुसार आणखीन बदलतं, कोणाला प्रिफरन्स द्यायचं ते उदाहरणानुसार बदलतं. ठीक आहे. आता हे झालं. आता कार्बनच्या जगमध्ये कॅटॅनेशन सांगितलं. कॅटॅनेशन मध्ये काय होते? ते साखळी बनवत जाते. मग साखळी बनवल्यानंतर त्याला काय म्हणतात? ह्या साखळी बनवण्याच्या प्रॉपर्टीजमुळे त्याला काय म्हणतात? अपरूप म्हणतात. आता जसं आयसोमर्स होते, आयसोमर मध्ये काय होतं? फॉर्म्युला एकच होता पण त्याची रचना वेगवेगळी होती ना. तसंच कार्बनच्या कंपाऊंड मध्ये त्यांचं रासायनिक स्वरूप सारखंच आहे, केमिकली ते सारखेच आहे. ठीक आहे. परंतु भौतिक स्वरूप वेगळं आहे. म्हणजे कसं? डायमंड आणि ग्राफाईट. ग्राफाईट मध्ये पण काय? कार्बनचीच असं बॉन्ड, म्हणजे असं लाईन कार्बनची साखळी आहे आणि डायमंड मध्ये पण कार्बनची साखळी आहे, पण डायमंड मध्ये जे बॉन्डिंग आहे ती अशी आहे, टेट्राहायड्रल. ठीक आहे. म्हणून आपल्याला डायमंड असं दिसतं, असं 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 काय काय म्हणजे असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं, क्रिस्टलाईन दिसतं आणि ते असं असल्यामुळे रिफ्लेक्ट होतं आणि चमकतं. ठीक आहे. पण ग्राफाईट कसं दिसते? शीट सारखं दिसते. ठीक आहे. मग हे कशामुळे बदललं? दोन्हीमध्ये कंपोनंट सेमच आहेत, पण काय झालं? अरेंजमेंट बदलली. ह्याची अरेंजमेंट कशी आहे? टेट्राहायड्रल आहे. एक कार्बन इथं आहे, दुसरा वर तिथं, इकडे एक आणि इकडे एक डायमंडचा. आणि ग्राफाईटचा बघितला तर हे असं, एक इथं आहे, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं, पाचवा इथं, सहावा इथं, पुढं अशीच रिंग आणि वर अशीच रिंग. त्याच्यामुळे ते ग्राफाईट कसं दिसतं? शीट सारखं दिसतं. ठीक आहे. तर हे आता कार्बनचे, आता आयोग काय प्रश्न विचारणार आणि विचारलाय आयोगाने की कार्बनची 2 प्रकारचे म्हणजे अपरूप जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत, सॉरी अनुरूप नाही ते अपरूप आहेत. तर ते 2 प्रकारचे अपरूप आहेत. एक असतात क्रिस्टलाईन आणि दुसरे असतात नॉन क्रिस्टलाईन. क्रिस्टलाईन म्हणजे काय? त्याच्यामध्ये क्रिस्टल बनतात, जसं डायमंड मध्ये काय होतात? क्रिस्टल बनतात. ठीक आहे. मग ते क्रिस्टलाईन आलं, मग आयोग काय विचारणार? खालीलपैकी कोणतं कार्बनचं क्रिस्टलाईन ॲलोट्रॉप आहे? तर मग लक्षात ठेवायचं, हे 4 नावं लक्षात ठेवायचं, हे नाव लक्षात ठेवायचं, विसरून जाते आपलं. ग्राफिन, हे फुलेरिन, ग्राफाईट आणि हिरा. इव्हन आयोग तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ह्याला फुलेरिनच्या ऐवजी फ्लोरिन म्हणाल, तो फ्लोरिन नाही, हे फुलेरिन आहे. काय लक्षात ठेवायचं? हिरा, ग्राफाईट, फुलेरिन आणि ग्राफिन, फ्लोरिन नाही. तर हे 4 कसे आहेत? क्रिस्टलाईन आहेत. आणि बाकी नॉन क्रिस्टलाईन म्हणजे आपला जो कोल आहे, मग कोलचे सगळेच प्रकार, अँथ्रासाइट, बिटुमिनाइट, लिग्नाइट, हे सगळे नॉन क्रिस्टलाईन आहेत. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. आता डायमंड काय असतो? कठीण असतो, सुंदर असतो आणि स्फटिकी आहे, क्रिस्टलाईन आहे. आता ह्याच्यातला प्रत्येक अणू कसा आहे? कोव्हॅलंट बॉन्डनं जोडलेला आहे. ठीक आहे. आणि तो
चतुष्कोनातील त्रिमितीय रचना म्हणजे काय, टेट्राहेड्रल शेप आहे. मग डायमंड विषयी विचारतात तुम्हाला, क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप आहे, टेट्राहेड्रल शेप आहे, त्याचा यूज विचारतील. डायमंड एकदम हार्ड असतं, हार्ड असल्यामुळे मेटल, तर जे आपले मेटल्स असतात म्हणजे स्टील वगैरे त्यांना पण कापण्यासाठी डायमंडचा वापर करतात, तेवढं हार्ड असतं. मग ते डायमंडचा यूज विचारतील. ठीक आहे. आता बघा डायमंड हे एवढं पॅक केलेलं आहे, इकडं या बॉन्ड या कार्बनला, इकडे या कार्बनला, असं सगळीकडे पॅक आहे ना, तर त्याच्यामध्ये फ्री असं काहीच नाही, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन नाही. फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळे काय झालं, हे याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, मग ते विजेचं दुर्वाहक आहे. ठीक आहे. आता इथं हा कसा आहे, काळ्या रंगाचा, हा पण क्रिस्टलाइन आहे. ठीक आहे. आणि आता ह्याची रचना कशी आहे बघा, प्रत्येक कार्बन हे असं आहे, हेक्सागोनल, अशी हेक्सागोनल त्याची रचना आहे. दिला असेल बघा, प्रतलीय षटकोनी म्हणजे हेक्सागोनल प्लेनर. ठीक आहे. आता ग्राफाइट मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे तो काय करतो, विद्युत वहन करतो. म्हणून आपण इलेक्ट्रोलायसिस वगैरे करताना किंवा आपल्या बॅटरीज वगैरे असतात त्याच्यामध्ये कॅथोड रेसाठी किंवा रॉड म्हणून ग्राफाइट वापरतात. ठीक आहे. आता फुलेरिन काय, कार्बनचा अप्रूप आहे, याला बक्की बॉल म्हणतात. स्ट्रक्चर दिले का नाही, किंवा तुम्ही हे बघितलं असेल आपलं बास्केटबॉल वगैरे असतात ना, हे असं ते बास्केटबॉल म्हणण्यापेक्षा व्हॉलीबॉल मध्ये वगैरे हा जो असं स्ट्रक्चर दिसतं सगळीकडून आणि ते गोल बॉल बनतो, ते म्हणजे फुलेरिनचं स्ट्रक्चर. आणि फुलेरिन कसा बनलेला असतो, पंचकोनी आणि षटकोनी मांडणीनं, म्हणजे काही पंचकोनी असतात असे पंचकोनी आणि काही षटकोनी असं. ठीक आहे. तर त्या मांडणीनं बनलेलं असतं आणि त्याला फुलेरिन असं म्हणतात. ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा. आणि चौथं नाव फक्त ग्राफिन, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ऍसिड, बेस आणि सॉल्ट हा एक टॉपिक थोडा महत्वाचा आहे. 3 महत्वाचे टॉपिक कुठले सांगितले, ॲटम, त्याच्यानंतर पिरियडिक टेबल आणि हा टॉपिक आणि कार्बनचा, या 4-5 टॉपिकवर पूर्ण क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा, आता आम्ल ऍसिड कुणाला म्हणायचं, बेस कुणाला म्हणायचं, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या थिरीज होत्या, म्हणजे इव्हॉल्व्ह होत गेल्या. सुरुवातीला अरेनियस थिअरी आली. अरेनियसने एकदम सिंपल सांगितलं, काय म्हटलं की जे H+ देतात ते म्हणजे ऍसिड, आणि जे OH- म्हणजे अगोदर आपल्याला काहीच माहित नव्हतं, H+ देणारे म्हणजे ऍसिड. मग आपण म्हणजे आपण जे pH वगैरे मोजतो त्याच्यामध्ये काय बघतो, H+चं प्रमाण जसं जसं कमी होत जाईल तसं तसं काय होणार, बेसिक कॅरेक्टर वाढत जाणार. मग सुरुवातीला आता ऍसिड बेस ठरवण्यासाठी पहिल्यांदा आली अरेनियस थिअरी. अरेनियसनं काय केलं की त्या सबस्टन्सला पाण्यात विरघळायचं, आणि जर त्यांनी H+ दिले तर त्याला ऍसिड म्हणायचं, आणि जर त्यांनी OH- दिले तर त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. असं कोण सांगितलं, अरेनियसला. 3 जणांनी 3 डेफिनेशन सांगितल्यात. आयोग प्रत्येकावर विचारू शकतो. म्हणजे ऍसिड म्हणजे ह्याच्या अरेनियसच्या डेफिनेशन नुसार ऍसिड म्हणजे पाण्यात टाकल्यावर H+ देणारे आणि याच्यामध्ये OH- देणारे, बेस म्हणजे OH- देणारे. किंवा मग पुढे विचारणार लुईसच्या थेरीनुसार ऍसिड म्हणजे, किंवा ब्रोनस्टेड लोरी आहे ना, त्यांच्या थेरीनुसार ऍसिड म्हणजे डॅश 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 किंवा बेस म्हणजे डॅश 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 असं विचारू शकते, किंवा त्याची उदाहरणं विचारणार. ठीक आहे. मग ऍसिडचा एक विचारला होता ना, BF3चा क्वेश्चन विचारला होता, खालीलपैकी कोणतं लुईस ऍसिड आहे, BF3. मग तुम्हाला त्याचे उदाहरणं विचारणार. मग आता हेच कळलं, पाण्यात टाकलं H+ दिला तर ऍसिड आणि OH- दिला तर बेस. मग आता इथं बघा HCl काय करणार, H+ देणार, हा H2SO4 आहे, हा काय देणार, SO4-2 असं समजा, तर हे H+ देते ना, H+ आणि Cl- देतं. मग H+ दिल्यामुळं ऍसिड आहे. इथं पण H+ आणि SO4-, मग H+ 2 आयन देतं, म्हणजे आता H2SO4 पाण्यात टाकल्यावर काय होईल, 2H+ प्लस SO4-2-, राईट. मग हे H+ देते ना, मग हे ऍसिड झालं. ठीक आहे. हे बघा HCl पाण्यात टाकलं, H+ Cl- ऍसिड झालं. आता बेस काय, OH देतं, जो OH- देतं तो काय झाला, बेस. ठीक आहे. आता NaOH आहे, Na+ आणि OH-. ठीक आहे. हा OH दिला तो काय झाला, बेस. आता KOH, K+ OH-, हा OH दिला तो काय झाला, बेस. आता बाकी असे उदाहरणं दिलेत, CH3 COO-, पुन्हा हे काय, सायट्रिक ऍसिड, हे HNO3 हा पण H+ देणार, HCl हा H+ देणार. इथं पण काय होणार, H+ आणि CH3 COO-, म्हणजे H+ देणार. इथं पण H+ देणार. इथं पण H2CO3 H+ आणि HCO3- देणार. इथं पण H+ देणार, इथं पण H+ देणार. म्हणजे हे सगळे काय झाले, ऍसिडची उदाहरणं. बेसिसची म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करायला सांगणार की ऍसिड कोणता, बेस कोणता. बेसिसची उदाहरणं काय, तर बेस कसं लक्षात ठेवायचं सांगतो. म्हणजे बेस कसं लक्षात ठेवायचं,
आणि प्लस OH दिसला तर तो बेस. मेटल प्लस OH दिसला तर बेस. आता इथे बघा Na मेटल आहे सोबत OH आहे बेस आहे, K मेटल आहे OH आहे बेस आहे, रुबिडियम हा इकडेच आहे ना मेटल आहे बेस आहे, Mg मेटल आहे सोबत OH बेस आहे, Cm मेटल OH बेस असं. ठीक आहे. आता हे पहिल्या ग्रुपमधले आहेत Na K OH, दुसऱ्या ग्रुपमधले Mg. म्हणून आता ह्यांच्याकडे काय असतं बघा +2 असतो ना आणि OH मायनस, मग यांना 2 OH घ्यावं लागणार, 2 जागा भरायच्यात हे ना, म्हणून 2 OH घेतले. यांना एकच जागा भरायच्या म्हणून यांचा OH एकच आहे. इथं बघा Fe मध्ये काय 3+ असणार नाही, इथं नाही, इथं तसं येणार नाही कारण हे व्हेरिएबल व्हॅलेन्सी आहे त्यामुळं, पण हे असं समजून घ्या. ठीक आहे. आता बघा आता या कन्सेप्टवरून काय निघालं, स्ट्रॉंग ऍसिड कोणते, स्ट्रॉंग बेस कोणते. ठीक आहे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे जे खूप जास्त H+ देणार, पाण्यात टाकल्यावर खूप जास्त H+ देणार ती स्ट्रॉंग, आणि जे कमी H+ देणार ते वीक. स्ट्रॉंग ऍसिड कुठले आहेत, HCl मध्ये काय होणार, H+Cl- म्हणजे खूप जास्त H+ देतात म्हणून हे स्ट्रॉंग ऍसिड. आणि इथं CH3COH म्हणजे त्याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो, विनेगर. हे विनेगर जर पाण्यात टाकलं तर CH3CO- भेटतं आणि H+ भेटतं, पण हे खूप जास्त H+ देत नाही, काहीच प्रमाणात H+ पाण्यात सोडतं, त्याला काय म्हणायचं, वीक ऍसिड. मग स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल विचारतील खालीलपैकी कोणते कोणते स्ट्रॉंग ऍसिड आहेत जे आपल्याला माहित आहेत ते. हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड हे स्ट्रॉंग ऍसिड आहेत, आणि बाकीचे हे फॉर्मिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड हे सगळे वीक ऍसिड आहेत. ठीक आहे. जसं स्ट्रॉंग ऍसिड तसे स्ट्रॉंग बेस, जे जास्त OH- देणार ते स्ट्रॉंग बेस. मग स्ट्रॉंग बेस काय आहेत, तर हे स्ट्रॉंग बेस आहेत कुठले कुठले, बेरियम OH2, CgM OH, NaOH. मेन तर हे 2 लक्षात ठेवा, NaOH आणि KOH हे खूप स्ट्रॉंग आहेत. आणि मग कॉपर, फेरस, NH3 वीक आहे, PB NH3 ऍक्च्युली येणारच नाही, ZnOH2 हे सगळे वीक बेस. कोणते स्ट्रॉंग कोणते वीक, ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता ब्रॉन्स्टेड लोरी. आता काय झालं, काही ऍसिड असे होते की जे H+ पण देत नव्हते, किंवा काही बेस असे होते पण जे OH- देत नव्हते पण बेस होते. काही ऍसिड असे होते जे H+ देत नव्हते पण ऍसिड होते. तर मग त्यांना कसं डिफाईन करायचं, तर हे सांगण्यासाठी काय केलं, ब्रॉन्स्टेड लोरी यांनी काय केलं, नवीन थिअरी आणली, आणि त्यांनी काय सांगितलं की H+OH- म्हणण्यापेक्षा त्यांनी काय म्हटलं, जे प्रोटॉन देतात त्यांना ऍसिड म्हटलं, जे प्रोटॉन दिले त्यांना काय म्हणायचं, ऍसिड, आणि जे प्रोटॉन घेतले ते कोण झाले, बेस. आता बघा प्रोटॉन काय आहे, आता हा हायड्रोजन आहे, हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे ना, हा न्यूक्लियस आहे आणि हा इथं 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हायड्रोजन आहे याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, समजा हा इथं न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन मधला 1 इलेक्ट्रॉन काढून टाका, म्हणजे इथे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि इथे 1 प्रोटॉन आहे हायड्रोजन मध्ये, राईट. 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन. आता 1 इलेक्ट्रॉन काढून टाका, 1 इलेक्ट्रॉन काढल्यानंतर हायड्रोजन काय होईल, H+ होईल ना. ठीक आहे. मग आता 1 इलेक्ट्रॉन काढल्यानंतर हायड्रोजन H+ झाला, त्या H+ मध्ये आता शिल्लक काय आहे, इलेक्ट्रॉन तर नाही, फक्त काय प्रोटॉन, म्हणून H+ म्हणजेच प्रोटॉन. हायड्रोजन मधला 1 इलेक्ट्रॉन गेलाय म्हणजे हायड्रोजन H+ झालाय, तो H+ म्हणजेच प्रोटॉन. ठीक आहे. मग बघा ही व्याख्या त्याच्यासारखीच आहे ना, अगोदरच्या व्याख्यासारखीच आहे ना थोडीफार, फक्त म्हणजे H+ देणारे म्हणजे प्रोटॉन, म्हणजे जे तिकडे सगळे जे ऍसिड आहेत ते परत इकडं, म्हणजे इथे परत ऍसिड असणारच आहेत, जे तिकडे ऍसिड आहेत RNAS नुसार जे ऍसिड आहेत ते परत इकडे ऍसिड असणारच आहेत. ठीक आहे. मग ही जी डायग्राम आहे तुम्हाला इकडे कळलं, हा ही बघा, जे RNAS चे सगळे ऍसिड आहेत ते ब्रॉन्स्टेड लोरी मध्ये पण ऍसिड आहेत, फक्त RNAS मध्ये काही कव्हर नाही झाले ते ब्रॉन्स्टेड लोरी मध्ये आले, आणि जे ब्रॉन्स्टेड लोरी आणि RNAS चे ऍसिड बेस आहेत ते सगळे लुईस मध्ये कव्हरच आहेत. जे ह्यांच्यामध्ये आले नाहीत त्यांना कव्हर करण्यासाठी परत लुईसने आणखीन थोडंसं वेगळं सांगितलं. कळलं का. हे असं सिलोजियम मध्ये क्वेश्चन विचारू शकता की म्हणजे ऑल RNAS ऍसिड हे ब्रॉन्स्टेड लोरी ऍसिड आहे, येस म्हणायचं, हे सिलोजियम बनवायचं आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. हा आता बघा, नाही आता इकडं, आता यांनी काय म्हटलं, आता याचं उदाहरण बघा, हे HCl आहे, हे H2O आहे. ठीक आहे. आता HCl मध्ये काय झालं, आता HCl मध्ये काय झालं, ह्या HCl ने काय केलं, H+ दिला. HCl ने काय केलं, HCl मध्ये Cl- वेगळा होतो, कारण Cl ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, तो इकडे ओढतो, त्याच्यावर प्लस Cl- येतं, H+ दिला. हा H+ कुठे गेला, याला दिला. कळलं.
म्हणजे HCl मध्ये जास्त रिॲक्शन समजून न घेता फक्त म्हणजे कन्सेप्ट मध्ये न जाता फक्त एवढं समजून घ्या. HCl मधला H+ त्यांनी H2O ला दिला. H2O ला दिल्यावर इकडे काय भेटलं तुम्हाला Cl- भेटलं आणि हे काय झालं H3O+, म्हणजे ह्याला असं लिहितात H3O+ झालं, राईट. H3O+ झालं. तर मग आता ह्याने काय केलं, प्रोटॉन दिला ना, म्हणून हा काय झाला ब्रोन्स्टेड लोरी ऍसिड झाला. आणि यानं प्रोटॉन घेतला ना, ब्रोन्स्टेड लोरी बेस झाला. ठीक आहे. आता इक्विलिब्रियम मध्ये काय होतं, ह्याचं परत हे बनत असतं रिएक्शन मध्ये सारखं, याचं हे बनतं याचं हे बनतं. ठीक आहे. मग हे बनताना काय होईल, हा काय करणार, आता याच्याकडे बघा ना, नॉर्मली H2 नॉर्मल काय असतो आपला, हा H2Oच असतो ना, पण आता एक प्रोटॉन घेतल्यामुळे ह्याच्याकडे H+ एक्स्ट्रा आलाय. हा काही लय वेळ असंच राहणार नाही, ह्याला परत H+ द्यायचंय. मग आता काय करणार, हा परत ह्याला H+ देणार. म्हणून हा पण काय आहे, ऍसिड आहे, कॉन्जुगेट ऍसिड म्हणायचं ह्याला, ह्याचा कॉन्जुगेट ऍसिड. हा आता हा परत काय घेतोय, H+ घेतोय आणि परत काय बनतोय, HCl बनतोय. ह्याने H दिला की परत पाणी बनलं H2O, आणि ह्याने H घेतला की HCl बनलं. मग हा घेतला तर हा काय झाला, प्रोटॉन घेणारा बेस, प्रोटॉन देणारा ऍसिड, म्हणजे हे काय झालं कॉन्जुगेट ऍसिड कॉन्जुगेट बेस. म्हणजे हा इकडे ऍसिड, इकडे हा ऍसिड, हा इकडे बेस आणि इकडं हा बेस, असं. ठीक आहे. ह्याला म्हणायचं मग, म्हणजे कॉन्जुगेट ऍसिड आणि कॉन्जुगेट बेसची कन्सेप्ट कुठून येते, ब्रोन्स्टेड लोरीच्या तिथून. आणि स्ट्रॉंग ऍसिड वीक ऍसिडची कन्सेप्ट कुठे येते, अरेनियस मधून. ठीक आहे. आता इथं बाकी हेच उदाहरण दिले. आता NH3चं उदाहरण बघा, NH3 आहे, इथं H2O आहे. आता इथं काय झालं, ह्यानं H दिला इकडं, पाण्यानं एक H+ दिला, काय झाला NH4+ आणि पाण्याला काय झालं H+ दिल्यामुळे आता फक्त OH राहिला, OH-. ह्याचा अर्थ काय झाला, हा आहे ऍसिड, हा आहे बेस. आता ह्या काय करतो, H+ देऊ शकतो ना परत, हा H+ दिला परत, तर परत इकडे NH3 बनणार आहे, याचं उलट परत NH3 बनणार आहे, म्हणजे हा परत ऍसिड आहे आणि हा बेस आहे. ठीक आहे. आणि याच्यानुसार काय होतं, आता समजा पाणी आहे, तर पाणी इथं बघा, पाणी इथं ऍसिड आहे आणि पाणी इथं पण पाणीच आहे, पण HCl सोबत रिॲक्ट करताना बेस आहे आणि इथं काय ऍसिड आहे, म्हणजे ते कुणासोबत रिॲक्ट करते ह्याच्यावर ठरायले. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं, सरळ तुम्ही पाण्यात टाकून बघायचं, पण इथं काय आहे, पाणी एका ठिकाणी ऍसिड असू शकतं, एका ठिकाणी बेस असू शकतं, तर असं. ठीक आहे. हा आता बघा, आता लुईस ऍसिड आणि लुईस बेस थेरी. लुईस ऍसिड आणि लुईस आता यांनी काय केलं, थोडंसं वेगळं केलं. त्यांनी प्रोटॉन म्हटले होते ना, यांनी काय म्हटलं की जो ऍसिड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन स्वीकारतो, ते काय होतं प्रोटॉन देतो. ठीक आहे. पण सगळेच प्रोटॉन देणारे असतील असं नाही ना. मग प्रोटॉन दिलाय म्हणजे काहीतरी रिकामं झालंय, प्रोटॉन दिलाय म्हणजे तिथं काहीतरी रिकामं झालंय, मग ते कसं तरी रिॲक्शन मध्ये भरणार, त्यांनी दिलेलं कोणतरी देणार, त्याला सॅटिस्फाय करणार, ऑक्टेट पूर्ण होणार, मग तो इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग समजा जर प्रोटॉन देतच नाही तर त्याला कधीच ऍसिड बनायचं नाही का, मागच्या थिअरीनुसार. मग काही असे असतील जे इलेक्ट्रॉन घेतात पण ते ऍसिड आहेत, म्हणून मग ही थिअरी आली. जे त्याच्यामध्ये कव्हर झाले नव्हते त्यांना कव्हर करण्यासाठी ही थिअरी आली. आणि ह्याच्यामध्ये काय म्हटलं की जो इलेक्ट्रॉन स्वीकारतो किंवा ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, आणि जो इलेक्ट्रॉन स्वीकारतो तो म्हणजे ऍसिड, आणि जो इलेक्ट्रॉन जास्त आहे त्याच्याकडे किंवा जो देतो तो म्हणजे बेस. तर ही थिअरी आली. ठीक आहे. हा आता उदाहरण, आता लेविस ऍसिडचं एक्झाम्पल बघा. आता हे BF3 आहे, समजा B आहे, इथं F आहे, इथं F आहे आणि इथं F आहे. आता कुणाला पण ऑक्टेट कंप्लीट व्हायला काय लागतं, 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट झाले पाहिजे ना. बघा आता समजा आणखीन एक उदाहरण घ्या, इथे NH3 आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं H आहे. ठीक आहे. आता ऑक्टेट कंप्लीट व्हायला काय लागतात, 8 इलेक्ट्रॉन लागतात. आता BF3 मध्ये किती इलेक्ट्रॉन होईल, BF3 मध्ये किती इलेक्ट्रॉन होईल, 6 इलेक्ट्रॉन होईल ना. आणि BF3 काय करतोय, यांच्याकडून इलेक्ट्रॉन स्वीकारतोय बॉन्डिंग बनवण्यासाठी. आता NH मध्ये बघा, N काय करतोय, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वीकारतोय, आणि इलेक्ट्रॉन स्वीकारतोय म्हणजे काय, तो ऍसिड आहे. ठीक आहे. NH3 मध्ये काय, तो आता ऍसिड आहे. AlCl3 मध्ये पण बघा, Al कडे काय इलेक्ट्रॉन कमी आहे, त्याची कमतरता आहे, मग तो Cl काय करतो, स्वीकारतो. ठीक आहे. आणि मग तो काय म्हणतो, ऍसिड बनतो. ठीक आहे. तर हे उदाहरण लक्षात ठेवा. ह्यांचे इलेक्ट्रॉन कमी आहेत, म्हणजे आता B मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 5 आहे ना, 2 आणि 3 आहेत. ठीक आहे. हे इलेक्ट्रॉन स्वीकारून हायड्रोजन बोरॉन 5, हा, मग 3 आहे, मग हे काय करणार, सॅटिस्फाय होणार. म्हणजे B कडे काय आहे,
इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि मग ते इलेक्ट्रॉन काय करतात, स्वीकारत आहेत, म्हणून ते काय झाले ऍसिड. आता हे बघा अमाइन्स पिरिमिडिन्स हे काय असणार, बेस असणार. आता इथं उदाहरण दिले, आता BF3 काय करणार, इलेक्ट्रॉन स्वीकारणार. इकडे दिले असतील थांबा. आता इथं बघा, आता बघा ऍसिड काय असतो, जो इलेक्ट्रॉन पेअर स्वीकारतो, म्हणजे इलेक्ट्रॉनची पेअर, इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतो. मग आता H+ काय करतो, ह्याच्याकडून इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतो, म्हणून तो काय झाला, म्हणजे आता हे असं बनतं, म्हणजे H+ इथं काय झाला ऍसिड आणि NH3 काय झाला बेस. पुन्हा इथं बघा BF3 कडे काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉनचं शॉर्टेज आहे. कारण बघा का बरं शॉर्टेज आहे सांगतो. B सोबत 3च F आहेत, B सोबत काय 3च F आहेत, पण आता याच्यावर लोन पेअर पण नाही. कळलं का, इकडे ऍक्च्युली यांनी चूक केली, हे NH3 नसायला पाहिजे. इथं बघा BF3 आहे, BF3 वर B वर लोन पेअर आहे का, नाही. आणि F वर काय 3 बॉन्ड आहेत, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायला किती पाहिजेत, 8. म्हणजे हे अजून पण स्टेबल आहे का, नाही. म्हणून हे काय करतं, ह्या इथले घेतं, मग हे इलेक्ट्रॉन स्वीकारणारा झाला. हे कसे आहे, इलेक्ट्रॉन काय म्हणते, इलेक्ट्रॉनची कमतरता असणार आहे B, आणि त्याची कमतरता पूर्ण कोण करतो, NH3. मग ह्या इलेक्ट्रॉन कमतरता पूर्ण करण्यासाठी यानं स्वीकारले म्हणजे हा ऍसिड, आणि याने दिले. हा का बरं देतोय, कारण ह्याच्याकडं जास्त इलेक्ट्रॉन झाले, म्हणून हा बेस झाला. ठीक आहे, या दोन्हीचे मिळून हे असं बनतं. मग बाकी असंच Ag+ आहे, याच्याकडे कमतरता आहे. प्लस चार्ज म्हणजे काय, कॅटायन म्हणजे काय, प्लस म्हणजे कमतरता असणारे, मायनस म्हणजे जास्त असणारे. मग यांनी दिले SO3 परत OH देतो, कारण ह्याच्याकडे तर लोन पेअर आहे, हा इलेक्ट्रॉन देतोय. ठीक आहे, आणि ह्याच्याकडे कसं आहे, बॉन्ड कंप्लीट होत नाही, म्हणून म्हणजे ऑक्टेट भरत नाही, म्हणून याला देणार. हा काय होणार ऍसिड, हा होणार बेस. मग आता लेविस ऍसिड मध्ये कोण कोण येणार, तर असे सगळे येणार ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ठीक आहे, जसं उदाहरण दिलं बीचं मी तुम्हाला, ऑक्टेट कंप्लीट होत नाही, म्हणजे B कडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. मग असे जे इलेक्ट्रॉनची कमतरता असणार आहे ते सगळे लेविस ऍसिड. आणि त्यांच्याकडं इलेक्ट्रॉनची जास्त आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनचं आधिक्य आहे, ते म्हणजे लुईस बेसिस. मग आधिक्य म्हणजे कसं, लोन पेअर वगैरे असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे सगळे बघा, प्लस म्हणजे काय, सगळे कमतरता, एवढंच लक्षात ठेवायचं. प्लस म्हणजे कमतरता, म्हणजे हे सगळे ऍसिड मध्ये आले. मायनस म्हणजे जास्त देणारे आहेत ना, हे इलेक्ट्रॉन देणारे, हे इलेक्ट्रॉन घेणारे, मग हे बेसिस ऍसिड. ठीक आहे, बाकी पुन्हा पोलार डबल बॉन्ड मॉलिक्यूल हे थोडंसं बघून घ्या. ठीक आहे, बाकी काही नाही. इथं परत बघा, इथं प्लस आहे कमतरता आहे ऍसिड, मायनस आहे जास्त आहे. ठीक आहे, आता हे ते सांगितलं मी, सगळे RNAS वाले जे आहेत ऍसिड बेस, हे सगळे ब्रोन स्टेट मध्ये कव्हर होतात. पण यांच्या व्याख्येनुसार जे कव्हर होत नव्हते त्याच्यासाठी आली ब्रोन स्टेट, म्हणजे हे राहिलेल्यासाठी हे राहिलेले ब्रोन स्टेट मध्ये कव्हर झाले. पण यांच्यामध्ये पण काही कव्हर होत नव्हते, मग त्यांना करण्यासाठी आली लुईसची. ठीक आहे, आता हे काही नाही, काही उपयुक्त क्षार काय, आधी आणखीन एक लक्षात घ्या, क्षार काय असतात. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे. क्षार काय असतात लक्षात घ्या, स्लाइड नाही वाटते, बघू आपण. क्षार म्हणजे काय बघा, ऍसिड आणि बेस हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतात, सॉल्ट. ऍसिड काय करतात, प्रोटॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारतात. हे काय करतात, प्रोटॉन स्वीकारतात किंवा इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे देवाणघेवाण आहे कॉन्स्टंट. म्हणजे हे दोघं पण स्टेबल नाही आहेत, इंडिव्हिज्युअली हे दोघं पण स्टेबल नाही आहेत. मग हे काय करणार, या दोघं एकत्र येणार आणि सॉल्ट काहीतरी न्यूट्रल, म्हणजे हे दोघं एकत्र येणार, रिॲक्शन करणार आणि न्यूट्रल बनणार, जे स्टेबल असेल ते न्यूट्रल म्हणजे काय, सॉल्ट. म्हणजे ऍसिड आणि बेसेस एकमेकाला न्यूट्रल करतात आणि काय बनवतात, क्षार. ठीक आहे, मग आता बघा, मग क्षार कसे ओळखायचे. समजा तुम्हाला विचारलं खालीपैकी कोणता क्षार आहे, तर काय लक्षात घ्यायचं, मेटल प्लस आयन असेल तर त्याला काय म्हणायचं, क्षार. जेव्हा आपण आधी काय बघितलं, मेटल प्लस OH असेल तर काय होते, बेस. आता मेटल प्लस आयन असेल तर काय, क्षार. आता बघा इथे Na काय मेटल आहे आणि HCO3 मायनस आयन आहे, काय झालं, क्षार. Na काय मेटल आहे, Cl मायनस आयन आहे, क्षार असं. ठीक आहे,
आता बघा बाकी MgOH2 पण तसंच आहे, Mg मेटल आहे, OH मायनस आयन आहे, मग तो क्षार झाला. आता बघा सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग, सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग. आता काय, आता हे काय फक्त इथं काय लक्षात घ्यायचं, आयोगाने याच्यावर प्रश्न कसे विचारलेत, हे कशासाठी वापरतात. ठीक आहे, तर सिंपल बघून घ्या, काही एवढे नाही. कीटक नियंत्रण करण्यासाठी, जंतुनाशक म्हणून. ठीक आहे, आणि आणखीन काय होतं, अन्न केक करण्यासाठी. ठीक आहे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, आपला खायचा सोडा आहे ना. ठीक आहे, त्याच्यानंतर साईड इफेक्ट टाळण्यासाठी, केमोथेरपीमध्ये, हे बघून घ्या. स्वयंपाकघरातील उत्पादने धुण्यासाठी फक्त जस्ट एकदा. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट काय, तो खायचा सोडा होता, बेकिंग सोडा. हा काय, हा कशासाठी वापरतात, स्वच्छतासाठी वापरतात, साबणामध्ये वापरतात. ठीक आहे, त्याच्यानंतर काचेच्या उत्पादनात म्हणजे कपडा धुण्यासाठी, हे सगळ्यात मीठ. ठीक आहे, त्याच्यानंतर NaCl काय होतं, HCl प्लस NaOH यांचं मिळून मीठ बनतं. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, रॉक साल्ट म्हणतात, काही गरज नाही. ह्याच्यामध्ये मेन काय, एवढं काय महत्वाचं नाही, पण NaCl कशासाठी वापरतात, ते रिॲक्शन मध्ये वगैरे वापरतात, बॅटरीमध्ये वगैरे वापरतात, फ्यूज स्टेटमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर काय असतात, क्लोराइड ऑफ लाईम, हे कशासाठी वापरतात, पाणी निर्जंतुक करण्यासाठी. सगळं हेच विचारतात, ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतात, किंवा ब्लिचिंग पावडर काय आहे, CaOCl2 म्हणजे ब्लिचिंग पावडर. बेकिंग सोडा म्हणजे काय, ठीक आहे, खायचा सोडा म्हणजे कोणता, धुण्याचा सोडा कोणता, H वाला जो आहे तो बेकिंग आहे, खायचा वाला. ठीक आहे, ज्याने HCO3 जो आहे ना, हा खायचा आहे. जो H नाही आहे, मी असं लक्षात ठेवलं की बाबा H टाकलं की खाणे योग्य झालं. ठीक आहे, हा खायचा नाही आहे, हा धुण्याचा. आणि हा स्वच्छतेसाठी, स्वच्छता म्हणजे कुठं, पाणी निर्जंतुक करण्यासाठी. लक्षात ठेवायचं, क्लोरीन कधी पण पाणी क्लिनिंग मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं क्लोरीन आहे तर तो पाण्याचा. पुन्हा पोटॅशियम नायट्रेट, ह्याचा क्वेश्चन आला होता बहुतेक, कंबाईनला आला होता, कुठं आला होता माहित नाही, पण सफाईच्या टाक्या धुण्यासाठी वगैरे पोटॅशियम नायट्रेट वापरतात, असा कुठेतरी क्वेश्चन आला. ठीक आहे, हे गन पावडर मध्ये लक्षात ठेवा, गन पावडर तयार करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट वापरतात. ठीक आहे, गन पावडर म्हणजे बॉम्ब वगैरे मध्ये पोटॅशियम नायट्रेट. फटाके बघा इथे फटाके, आणि खत मध्ये पण पोटॅशियम असतं ना, NPK पोटॅशियम. त्याच्यानंतर कॉपर सल्फेट काय, कीटकनाशक, इलेक्ट्रोप्लेटिंग, कॉपर शुद्धीकरणासाठी वापरतात. पोटॅशियम तुरटी कशासाठी वापरतात, पाण्यातला गाळ तळाशी साचवण्यासाठी पण वापरतात, आणि ब्लड क्लॉटिंगसाठी पण वापरतात. कारण तुरटी काय करतं, रक्त गोठवतं, म्हणून दाढी करताना वगैरे लागलं तर ते तुरटी लावतात. का बरं, कारण ते ब्लड क्लॉट करतं. ठीक आहे, आता रासायनिक अभिक्रिया. तर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, तर पहिली अभिक्रिया काय आहे, संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन मध्ये काय, दोन ह्याचं कॉम्बिनेशन होतं आणि एक प्रोडक्ट बनतो. ठीक आहे, मग आता बघा CaO Al2O3 6H2O, आणि हे काय बनतं, CaO काय समथिंग असं बनतं. तर हे काय झालं, हे एक घेतलं, दोघांना मिक्स केलं, हे बनतं. हे काय आहे, कॉन्क्रीट. ठीक आहे, तर हे काय झाली, कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता दुसरी काय आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, दोघांपासून एक बनलं. ह्याच्यामध्ये काय, प्रोडक्ट म्हणजे रिॲक्टंट एकच आहे, एकापासून जास्त प्रोडक्ट, दोन किंवा अनेक प्रोडक्ट. जसं की बघा कॅल्शियम कार्बोनेट आहे, ह्याला हीट दिली तर CaO प्लस CO2 बनतं, म्हणजे एकाचं दोन बनले. ठीक आहे, ह्याला काय म्हणायचं, डिकम्पोजिशन झालं, ह्याचं डिकम्पोजिशन होऊन दोन बनले. त्याच्यानंतर विस्थापन अभिक्रियामध्ये काय असतं, आता बघा CuSO4 आहे आणि Fe आहे. आता काय होतं, CuSO4 मध्ये तुम्ही आयन टाकलं. ठीक आहे, आता आयन जास्त रिॲक्टिव्ह आहे, मग आयन काय करतं, या Cu पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे ना, मग आयन काय करतं, या Cu ला काढून टाकतं आणि इथं जाऊन बसतो. म्हणजे काय झालं, याला डिस्प्लेस करतं. ठीक आहे, AgNO3 आणि Cu, हे Cu इथं जातं, CuNO3 प्लस Ag बनतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता डबल डिस्प्लेसमेंट. इथं काय होतं, एकानंच फक्त दुसऱ्याला डिस्प्लेस केलं. इथं काय होतं बघा, आता इथला आता इथं Na2SO4 आहे आणि SrCl2 आहे, गिव्ज NaCl आणि SrSO4. आता काय होतं, हा SR इथं जातो आणि हा Na इथं जातो, म्हणजे आता काय बनलं, NaCl आणि SrSO4, हे डबल डिस्प्लेसमेंट. तुम्हाला रिॲक्शनचं टाईप विचारतोय. त्याच्यानंतर हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ O. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ O किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. इथं काय, इथे ह्याच्या उलट करायचं, ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ O. आता ही रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे त्याच्यामध्ये काय, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण आहे. आता बघा CuO, ओचं काय झालंय, CuO मधून O निघून गेलाय, Cu राहिलाय, O निघून गेल्यामुळे रिडक्शन, आणि H2 मध्ये O ऍड झालाय, ऑक्सिडेशन. मग याची उदाहरणं थोडं आणखीन बघून घ्या, कोणते उदाहरणं आहेत. हा, आता बघा
आता बघा ह्याच्यामध्ये आणखीन काय होतं, इलेक्ट्रॉन गमावतो. एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय आहे बघा, ऍडिशन ऑफ काय आहे, ऑक्सिजन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे, मग ऑक्सिजन उगा ऍड होणार का, काहीतरी जागा पाहिजे ना तिथं. मग ती जागा कोण करून देतं, इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन निघून जातो, म्हणून एकतर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, किंवा तो इलेक्ट्रॉन सोडतो. हे 3 व्याख्या आहेत. आणि इथं काय, इलेक्ट्रॉन घेतो किंवा हायड्रोजन घेतो किंवा ऑक्सिजन सोडतो. ठीक आहे. त्याच्यामुळं मला वाटतं एक आयोगाने प्रश्न विचारला होता, पण त्याच्यामध्ये ओ पण दिसत नव्हतं. ऑक्सिडेशन रिडक्शनच्या रिॲक्शनमध्ये ओ पण नव्हतं. नाहीतर आपण काय ओ आणि एच मध्येच बघतो, इलेक्ट्रॉनची डेफिनेशन बघत नाही. तर ते एक उदाहरण बघून घ्या. ठीक आहे. आता मेटल. मेटल म्हणजे काय सांगितलं, की जे इलेक्ट्रॉन गमावतात, म्हणजे इलेक्ट्रॉन देणार. आपण बघितलं ना, धातू गुण काय म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचा गुण. ठीक आहे. आणि अधातू गुण म्हणजे इलेक्ट्रॉन घ्यायचा गुण. म्हणजे मेटल काय, इलेक्ट्रॉन गमावतात, एक धन आयन म्हणजे कॅटायन बनवतात आणि स्टेबल होतात. तर ते म्हणजे मेटल. मग आता मेटलचे गुणधर्म बघूया. सिंपल आहेत, जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. धातूचे भौतिक गुणधर्म काय, मेटल कसे असतात, स्थायी असतात. फक्त उदाहरण लक्षात ठेवा, अपवाद लक्षात ठेवा. सगळ्यात मेन अपवाद लक्षात ठेवा. पारा आणि गॅलियम. पारा हा कसा असतो, मला लिक्विड असतो, आणि गॅलियम हा लिक्विड आहे का गॅसियस आहे बघून घ्या एकदा. तर हे अपवाद आहे. त्याच्यानंतर लश्यर. लश्यर म्हणजे काय, चकाकी. चकाकी म्हणजे काय, की त्याच्यावर जर लाईट पडली तर ते जास्त इझिली रिफ्लेक्ट करतं चांगल्या पद्धतीनं. म्हणून मेटलवर लाईट पडली की चांगल्या पद्धतीनं रिफ्लेक्ट होते. त्याच्यानंतर मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय, पत्रा बनवणं. मेटलपासून लांब पत्रा काढता येऊ शकतो, त्याच्यामुळे ते कसे आहेत, मॅल्युबल आहेत. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये सोने आणि चांदी जे आहेत ते खूप जास्त मॅल्युबल आहेत, म्हणजे त्याचा पत्रा बनवता येतात. म्हणून तर आपण ज्वेलरीमध्ये वापरतो. डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय बघा, मेलेबिलिटी म्हणजे पत्रा, डक्टिलिटी म्हणजे तार. मग सोने, चांदी, प्लॅटिनम हे सगळ्यात जास्त तन्य आहेत. म्हणजे ह्यांच्यापासून म्हणजे 1 ग्राम पासून कितीतरी किलोमीटर आपण 1-2 ग्राम पासून आपण खूप कितीतरी किलोमीटर एवढी लांब तार काढू शकतो. ठीक आहे. तन्यता. त्याच्यानंतर कंडक्शन ऑफ हीट. बघा ह्याच्यामध्ये काय, मेटल हे कसे असतात, चांगले उष्णता वाहक असतात. चांगले उष्णता वाहक असतात, म्हणून आपण ते ह्याच्यामध्ये वगैरे वापरतात. तारामध्ये ॲल्युमिनियम वापरतात, कॉपर वापरतात. का बरं, म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या तारामध्ये, कारण ते चांगले उष्णता वाहक आहेत. आणि फक्त अपवाद लक्षात ठेवला, पारा जो आहे आणि लीड हे थोडे कमी उष्णता वाहक आहेत. ठीक आहे. पारा आणि लीड. पुन्हा इंडक्शन म्हणजे आता हे काय बघितलं आपण, हीट बघितलं, हीटसाठी आणि उष्णतेसाठी बघितलं, आणि हीट पण चांगले सुवाहक आहेत. मी जे अगोदर ॲल्युमिनियमच्या तारा सांगितले ना, ते ऍक्च्युली इथे येतं. हीट म्हणण्यापेक्षा आपण इलेक्ट्रिसिटी म्हणूया. तर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये चांगले सुवाहक आहेत. तर नॉन मेटल काय असतात, दुर्वाहक असतात. आता कठीण पण, हार्डनेस काय असतात, कठीण असतात. पण अपवाद कुठले आहेत, सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम तर असं म्हणजे मिठासारखाच असल्यासारखा असतो, पांढरा कलरचा, तो एकदम मृदू असतो. तर हे अपवाद लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सोडियम तर सुरीने कापता येतं, सोडियम आणि पोटॅशियम. सोनरस म्हणजे काय, आवाज निर्माण होतो. ठीक आहे. म्हणून मंदिराची घंटा वगैरे शक्यतो ॲल्युमिनियमची बनलेली असते. ठीक आहे. आता ही ट्रिक दिली फक्त, किंवा सोडियम आणि पोटॅशियम बऱ्याच ठिकाणी अपवाद आहे. ठीक आहे. सोडियम, पोटॅशियम, इथं पारा आहे, इथं मर्क्युरी आहे. ठीक आहे. नॉन मेटल सगळे ह्याच्या विरोधात, त्यांना लश्यर नसते, ते म्हणजे काय, गॅस आणि लिक्विडमध्ये असतात, मॅल्युएबल नसतात, डक्टाईल नसतात, म्हणजे उष्णता वाहत नाहीत, विद्युत वाहन करत नाहीत, थोडे सॉफ्ट असतात, त्याच्यानंतर आवाज बनवत नाहीत, हे असं. ठीक आहे. आता धातूचे रासायनिक गुणधर्म. आता बघा, धातूची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली, हे काय म्हणतात, मेटल ऑक्साईड म्हणतात. ठीक आहे. Na+O2 हे काय आहे, Na2O बनवतोय. राईट. हे मेटल ऑक्साईड बनलं. आता ही कसली ऑक्सिडेशन रिॲक्शन पण आहे. हे ऑक्सिडेशनचं पण उदाहरण आहे ना, कारण O ऍड झालं, ऍडिशन ऑफ O2 ऑक्सिडेशनचं पण विधान आहे, कारण ऑक्साईडच बनलाय शेवटी, मेटल ऑक्साईड. ठीक आहे. आणि याच्यावर क्वेश्चन होता ना, की Na जो आहे तो खूप फास्ट रिॲक्ट करतो, त्याच्यामुळे त्याला रॉकेलमध्ये ठेवतात, असं काहीतरी हे आहे. तर ते पण एकदा थोडं बघून घ्या. धातू आणि पाण्याची अभिक्रिया. आता काय केलं आपण, Na ला पाण्यासोबत रिॲक्ट केलं तर काय बनवणार, हे काय बनवणार, बेस बनवणार. Na+H2O, NaOH आणि उष्णता म्हणजे काय बनवलं, बेस बनवला. ठीक आहे. धातूची आम्लारी बरोबर, आता आम्ला बरोबर केली म्हणजे मेटलची ऍसिड सोबत रिॲक्शन केली तर सॉल्ट बनवणार आणि हायड्रोजन बनवणार. त्याच्यानंतर नॉन मेटल काय, इलेक्ट्रॉन गमावतात, अनायन बनवतात, त्याच्यामुळं अधातू असतात. आता बाकी काय बघा, ते स्थायू होते, हे स्थायू किंवा वायू असतात. ते स्थायू आहेत, हे स्थायू किंवा वायू आहेत. आणि ब्रोमीन कसा आहे, अपवाद आहे, द्रव. हे लक्षात ठेवा. ब्रोमीन नॉन मेटल आहे, पण तो द्रव आहे. बाकी सगळे स्थायू आणि गॅस आहेत.
ठीक आहे, ह्यांना चकाकी नसते, पण आयोडीन चकाकतो. हे अपवाद लक्षात ठेवा विशेष करून. ते कसे होते, हार्ड होते, पण हे ठिसूळ आहेत. ठीक आहे, पण ह्याला अपवाद कुठला आहे, हिरा. हिरा हा आधी अधातू असून, हिरा कार्बन पासून बनतो ना, कार्बन तिकडल्या साईडला आहे, मग हा अधातू असून कठीण आहे. त्याच्यानंतर विद्युत वहन करत नाही, ह्याला अपवाद काय, ग्राफाईट. ग्राफाईट हा अधातू असून विद्युत वहन करतो. यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक धातूपेक्षा कमी असतो, अपवाद हिरा. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट कमी असतो, धातूंचा जास्त असतो. म्हणजे ॲल्युमिनियम वगैरे खूप हार्ड आहेत ना, त्यांना मेल्ट करायला वेळ लागतो. मग ह्यांचा अपवाद कुठला आहे, हिरा. हिरा खूप स्ट्रॉंग आहे, त्याचे बॉन्ड ब्रेक करायला खूप जास्त एनर्जी लागणार, खूप जास्त टेम्परेचर द्यावं लागणार. बाकी अधातूंना नादमयता, उष्णता, वहन, तन्यता, वर्धनीयता हे गुणधर्म नसतात. आता अधातूचे काय म्हणतात, रासायनिक गुणधर्म. अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता बघा, ते जसं ऑक्सिजन सोबत काय बनवत होते, हे कार्बन प्लस ऑक्सिजन, हे काय म्हणतात, CO2. ठीक आहे, हे काय म्हणतात, हे पण ऑक्साईड बनवायले. ठीक आहे, त्याच्यानंतर पाण्याबरोबर अभिक्रिया बघा, Cl2 प्लस H2 काय बनवतात, HOCl, HCl. ठीक आहे, नॉर्मली. पण याच्यामध्ये काय माहिती आहे का, अधातू जे आहेत ते पाण्याबरोबर रिॲक्ट करत नाही. फक्त अपवाद काय, हॅलोजन. फक्त हॅलोजनच असे जे पाण्याबरोबर रिॲक्ट करतात. ठीक आहे, तिकडे रेडिली रिॲक्शन करत होते, हे रिॲक्टच करत नाही, फक्त हॅलोजन तेवढे रिॲक्ट करतात. त्याच्यानंतर आता हे आम्लाबरोबरची रिॲक्शन दिलेली आहे. म्हणजे आता काय म्हणले, आम्लाबरोबर रिॲक्शन होत नाही, परत ह्याला अपवाद हॅलोजन आहे. म्हणजे पाण्यासोबत पण रिॲक्ट करत नाहीत आणि ऍसिड सोबत पण करत नाहीत. फक्त हॅलोजन जे ते पाण्यासोबत पण करतात आणि ऍसिड सोबत पण करतात. मग इथे दिले Cl2 2HBr रिॲक्शन. ठीक आहे, आणि हायड्रोजन सोबत पण जास्त रिॲक्शन होत नाही तुम्हाला, मग त्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन बनावं लागेल. त्याच्यानंतर आता मॅटर वगैरे काय, द्रव्याची संकल्पना. तर आता ह्याच्यामध्ये बघा, आपले 3 स्टेट आहेत, स्थायू, वायू आणि काय, द्रव. 3 स्टेट आहेत. तर बघा, स्थायू काय असतो, याला निश्चित आकार आणि आकारमान असते. हे काय असतात, इनकॉम्प्रेसिबल असतात. म्हणजे काय होतं, तुम्ही गॅसला कॉम्प्रेसिबल करून त्याला लिक्विफाय करू शकता, सॉलिड करू शकता, पण यांना पुढं कॉम्प्रेसिबल करू शकत नाही, म्हणून ते इनकॉम्प्रेसिबल असतात. यांच्या 2 कणामधील अंतर खूपच कमी असतं. 2 कणामधलं अंतर कमी असतं, म्हणून बॉन्ड स्ट्रॉंग, आणि म्हणूनच ते स्थायू असतात, कारण जवळजवळ आहेत ना. इथं काय असतं, 2 कणामधलं अंतर थोडंसं जास्त असतं, त्याच्यामुळे आकर्षित बल कमी, आणि याच्यामध्ये तर खूपच जास्त अंतर, आणि आकर्षण बल त्याच्यामुळे खूप कमी. ठीक आहे, ह्यांना निश्चित. आता ह्यांना बघा, आकारमान असतं, ह्याला कसं आहे, काहीतरी व्हॉल्यूम आहे, ह्याला व्हॉल्यूम आहे पण आकार निश्चित नाही. म्हणजे आता पाणी घ्या, पाण्याला व्हॉल्यूम काहीतरी आहे, म्हणजे तुम्ही 10 लिटर पाणी, 2 लिटर पाणी घेऊ शकता, पण त्याचा आकार फिक्स नाही. तो आकार ज्या डब्यात टाकला त्याच्यानुसार बदलणार. ठीक आहे, गॅसेसमध्ये काय, ह्यांना आकार पण नाही आणि व्हॉल्यूम पण निश्चित नाही. ठीक आहे, आणि मग बाकी हे त्यांच्यामधलं अंतर कमी असतं आणि आकर्षण बल सर्वात कमी असतं. सॉरी, अंतर जास्त असतं, बल कमी असतं. ठीक आहे, हे बघा इथं दाखवलंय, कणामधलं अंतर कमी आहे, इथं थोडं अंतर वाढलंय. ठीक आहे, इथं खूप जास्त वाढलंय. आता ह्याच्यानंतर पुढची स्टेट दाखवली, प्लाझ्मा. म्हणजे आणखी 2 स्टेट आहेत, म्हणजे ह्या झाल्या 3, आणि त्याच्यानंतर पुढच्या 2 स्टेट कुठल्या आहेत, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट मध्ये काय, हे बाकीचं लक्षात ठेवू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा, ही प्राचवी अवस्था. ह्याच्यामध्ये काय, खूप कमी घनता असलेल्या वायूला थंड करून. कंडेन्सेशन म्हणजे काय, वायूपासून लिक्विड बनवणं. मग ते कधी होईल, जेव्हा तुम्ही त्याला थंड कराल, जास्त प्रेशर लावा, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. कमी घनतेचा वायू थंड केलं म्हणजे कंडेन्सेशन होतं. आणि फक्त प्लाझ्मामध्ये काय करायचंय, जास्त तापमानाला ठेवायचंय आणि जास्त ऊर्जेला ठेवायचं. जास्त तापमान जास्त ऊर्जा, ते म्हणजे प्लाझ्मा अवस्था. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये उदाहरण दिले त्याने, निऑन मधला निऑन बल्ब. जास्त तापमान आणि जास्त ऊर्जा असल्यामुळे ते चमकतंय, त्याच्यामुळे ते निऑन वापरतात. ठीक आहे, नारंगी रंग प्राप्त होतो. ह्याच्या आणखीन बघून घ्या बरं का, निऑन गॅसमुळे बल्बला लाल नारंगी, मग हिलियममुळे कुठला होतो, असं 2-3 ते दिलेलं आहे ना, क्रिप्टॉनमुळे, झेनॉनमुळे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर इकडे राहील ना. हा, आता इथं बघा, सॉलिड टू लिक्विड. सॉलिडला मेल्ट केल्यानंतर लिक्विड बनतात, लिक्विडला फ्रीज केल्यानंतर सॉलिड बनतात. परत सॉलिडला इकडे परत जावा, लिक्विडला वेपराईज केलं म्हणजे आणखीन उष्णता दिली की काय होणार, गॅस वेपर होणार, म्हणजे वाफ होणार आणि गॅस बनणार. त्याला थंड केलं, कंडेन्सेशन केलं, म्हणजे आपलं पाऊस पडणं, कंडेन्सेशनचं उदाहरण ना, ते लिक्विड होणार. आता गॅसला सबलिमेशन केलं, म्हणजे गॅसपासून डायरेक्ट सॉलिड व्हायला, सॉलिडपासून डायरेक्ट गॅस व्हायला, म्हणजे आपलं कापूर,
सप्लिमेशन. आणि गॅसपासून डिपॉझिशन म्हणजे काय, वातावरणातला CO2 खाली सॉलिडमध्ये येतो ना, सॉलिडमध्ये आला तर ते डिपॉझिशनचं उदाहरण. ह्याला काय म्हणायचं, सॉलिड CO2 हे डिपॉझिशनचं उदाहरण आहे. कापूर सब्लिमेशनचं उदाहरण आहे. ढगापासून म्हणजे पाऊस पडणं हे कंडेन्सेशनचं उदाहरण आहे. ढग कसे असतात, वाफ असते ना, आणि त्याच्यापासून लिक्विड होतं पाऊस. वेपरायझेशन म्हणजे काय, लिक्विडला उष्णता दिली, आपली जी वाफ होते नॉर्मल पाण्याची ते म्हणजे गॅस. ठीक आहे. आणि हे फ्रीजिंग मेल्टिंग म्हणजे आईस आहे, आईसला उष्णता दिली तर काय होतं, मेल्ट होतं. ठीक आहे. आणि त्याला परत फ्रीजमध्ये ठेवलं, पाण्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं, फ्रीज होतं, सॉलिड बनतं असं. आता हे गॅस आहे, गॅसला आयोनाइज केलं तर काय होतं, प्लाझ्मा. प्लाझ्मा आपण बघितलं नाही का, आयोनायझेशन म्हणजे खूप जास्त आयोनाइज केलं आणि खूप जास्त उष्णता दिली तर ते होतं प्लाझ्मा. आता दोन कन्सेप्ट आहेत, एक आहेत लेटंट हीट आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लेटंट हीट म्हणजे काय, समजा एखादा सबस्टन्स आहे, त्याला आपण सॉलिडचं गॅस बनवायचं, सॉलिडचं लिक्विड बनवायचं, लिक्विडचं गॅस बनवायचं. ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऊर्जा द्यावी लागेल. ठीक आहे. लेटंट हीटसाठी काय करावं लागेल, ऊर्जा द्यावी लागेल. मग आता समजा मी एखाद्या बॉडीला, आता पाणी आहे, त्या पाण्याला मी आता ऊर्जा देऊन त्याला मला लिक्विड करायचे, सॉरी लिक्विडला गॅस करायचे. लिक्विडला काय करायचे, गॅस करायचे. मग जर मला गॅस करायचं असेल तर मी त्याला उष्णता दिली, लगेच गॅस होईल का, थोडं मला उष्णता द्यावं लागेल. जसं आपण म्हणतो ना मेल्टिंग पॉईंट काय आपला बॉइलिंग पॉईंट काय 100 डिग्री आहे, म्हणजे आपल्याला 100 डिग्री पर्यंत जावं लागेल आणि तेव्हाच तो बॉईल होईल. ठीक आहे. मग तोपर्यंत जी आपण एनर्जी देतोय, जोपर्यंत त्याचा फेज चेंज होत नाही त्याला म्हणायचं लेटंट हीट. म्हणजे अशी एनर्जी जी बॉडीचं टेम्परेचर चेंज न होता त्या बॉडीने घेतली ती म्हणजे काय, लेटंट हीट. मग पाण्याची लेटंट हीट कशी असते, जास्त असते. म्हणून पाणी काय होतं, त्याची म्हणजे काय म्हणतात, अवस्था लवकर चेंज करत नाही, म्हणजे लवकर थंड पण होत नाही आणि लवकर गरम पण होत नाही. ठीक आहे. म्हणजे लेटंट हीट कळलं का, म्हणजे फेज चेंज करण्या अगोदर किती उष्णता तुम्हाला द्यावी लागते तर त्याला म्हणायचं लेटंट हीट. उष्णता म्हणण्यापेक्षा एनर्जी शब्द वापरा, एनर्जी किती द्यावी लागते. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सचं तापमान 1 डिग्रीनं एखाद्या सबस्टन्सचं तापमान 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी द्यावी लागणारी ऊर्जा म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवायचं असेल तर तुम्ही किती त्याला म्हणजे एनर्जी देणार. ठीक आहे. मग आता जर समजा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त असेल, म्हणजे पाणी आहे, पाणी काय होतं, लगेच तापत नाही किंवा लगेच थंड पण होत नाही, म्हणजे त्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय, जास्त ऊर्जा द्यावी लागेल. आणि एखादा पेट्रोल आहे, पेट्रोलला लगेच ऊर्जा दिली की म्हणजे तापमान दिलं की लगेच उडून जातो ना पेट्रोल, मग त्याला काय होतं, कमी ऊर्जेमध्ये होतं. ते म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि ते प्रत्येक सबस्टन्ससाठी फिक्स आहे, म्हणजे पाण्यासाठी एक त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार. मग हा फॉर्म्युला हीट बरोबर हे डिवायडेड बाय नाही, सॉरी हा बरोबर आहे, हे कसं आहे, टेम्परेचर 1 डिग्रीने जर तुम्हाला वाढवायचं असेल, सॉरी हां, हीट एनर्जी. आता तुम्हाला प्रश्न काय विचारायला आहे, एखाद्या सबस्टन्सची तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिली, हां, त्या सबस्टन्सचं मास देईल आणि त्याला म्हणेल की तुम्हाला 1 डिग्रीचं किंवा 2 डिग्री टेम्परेचर वाढवायचे तर तुम्हाला किती हीट लागेल. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, मला 10 ग्रॅम एखादं सबस्टन्स देईल, त्या 10 ग्रॅम सबस्टन्सला त्याचं टेम्परेचर 2 डिग्रीने वाढवायचे तर किती हीट द्यावी लागेल हे काढायचे. इथे डिवायडेड बाय नाही आहे, इथे हे असं आहे m/c/Δt आता Q. ठीक आहे. आता मी काय विचारलं तुम्हाला, 10 ग्रॅम एक सबस्टन्स आहे, त्याचं टेम्परेचर मला 2 डिग्रीने वाढवायचे आणि त्याची काहीतरी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे, प्रत्येक सबस्टन्सची ती वेगळी असणार, तर किती हीट द्यावी लागेल. तर Δt किती न वाढवायचं, म्हणजे टेम्परेचर मला 2 न वाढवायचं ना, फरक काय, आधीचं टेम्परेचर आणि नंतरचं टेम्परेचर 2 डिग्री, म्हणजे Δt 2 झाला, त्याच्यात C ठेवायचं आणि M किती आहे 10 ग्रॅम किंवा जे पण आपल्याला दिले ते घ्यायचं, त्याच्यावरून आपल्याला Q येणार एनर्जी. ठीक आहे. ह्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. बोस-आयन्स्टाईन कंडेन्सेशन झालं. हा, आयडियल गॅस इक्वेशन एक लक्षात ठेवा, PV = nRT. ठीक आहे. PV = nRT. म्हणजे P काय याच्यामध्ये प्रेशर, V काय आकारमान, N काय रेणूची संख्या, मग हे R काय आहे गॅस कॉन्स्टंट. ह्याचं युनिट बघून घ्या, आयोगाचे युनिट विचारू शकतं, व्हॅल्यू विचारू शकतं, आयोगाला नाद आहे. आणि परत हे पण विचारतं काय, डायमेन्शन्स वॅन डर वॉल्सचे विचारले होते. आता सगळे पाठ करणं शक्य नाही, पण ॲटलिस्ट व्हॅल्यू आणि युनिट तुम्ही काढू शकता, पण बघून घ्या एकदा. T फॉर टेम्परेचर इथे दिलेलंच आहे बघा, R ची व्हॅल्यू 8.31
जूल. ठीक आहे. आणि हे युनिट पण दिलंय बघा, हे लिटर, ATM, मोल, केल्विन, ह्याच्यावरून फॉर्म्युल्यावरून काढता येतं. बाकी बॉईल्स लॉ, आता बॉईल्स लॉ सगळे तुम्ही पुढचे जे लॉस आहेत 3-4 ते तुम्ही ह्याच्यावरून काढू शकता. ह्याच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याच्यावरून काढायचं. आता बघा बॉईल्स लॉ मध्ये काय म्हणले, तापमान स्थिर असताना, आता इकडे काय करा, R तर आधीच कॉन्स्टंट आहे, T ला पण कॉन्स्टंट करा, N पण कॉन्स्टंट असतं, मोस्ट ऑफ द टाइम N पण कॉन्स्टंट ठेवतात. मग हे सगळं तापमान जर कॉन्स्टंट असेल, हे दोन तर आधीच कॉन्स्टंट आहे, तर काय होईल, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू V म्हणजेच काय, P1 V1 म्हणजे PV इक्वल टू कॉन्स्टंट होणार ना. मग P1 V1 बरोबर P2 V2. फक्त काय लक्षात ठेवायचं, काय कॉन्स्टंट आहे. मी कसं लक्षात ठेवलं, BT कॉटन म्हणजे बॉईल साठी T कॉन्स्टंट. T कॉन्स्टंट केले की बाकी आपल्याला P आणि V मध्ये रिलेशन भेटतं. त्याच्यानंतर C साठी बघा, C साठी CP लक्षात ठेवायचं, CP. चार्ज साठी P कॉन्स्टंट. मग P कॉन्स्टंट असताना रिलेशन कशामध्ये येणार, आता V आणि T मध्ये येणार, कारण R कॉन्स्टंट आहे, N कॉन्स्टंट आहे. R कॉन्स्टंट, N आता V आणि T मध्ये येणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणजे V1/V2 बरोबर T1/T2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गे-लुसॅक्स लॉ, G साठी काय करायचं, GV, CT, GV, BT, CP म्हणजे माझ्या मित्राचं नाव होतं म्हणून मी तसं लक्षात ठेवलं, CP आणि GV. ठीक आहे. GV मध्ये काय करायचं, व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमला कॉन्स्टंट केलं, तर व्हॉल्यूमला कॉन्स्टंट केलं आता, तर N कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, P आणि T राहिलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल. P1 इज इक्वल टू म्हणजे P1/T1 इक्वल टू, याला असंच करता येते, म्हणजे P1/P2 बरोबर T1/T2 असं पण जमतंय. मग ह्याला T1 इकडे घेतले, P2 तिकडे घेतले. त्याच्यानंतर आता इथं काय म्हणलंय बघा, बाकी सगळं कॉन्स्टंट केलं तर काय होणार, आता बघा PV इक्वल टू nRT. आता याच्यामध्ये काय बघा, R कॉन्स्टंट आहे, तापमान पण कॉन्स्टंट केलं, हे पण केलं, तर काय म्हणलेलं आहे, V काय असेल मग, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. म्हणजे प्रेशर काय, दाब कॉन्स्टंट केला, तापमान पण कॉन्स्टंट केलं, R तर आधीच कॉन्स्टंट आहे. आता N जर आपल्याला बदलायचं असेल तर व्हॉल्यूमच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. ठीक आहे. म्हणजे इथे दाखवले बघा, व्हॉल्यूम कमी असताना मॉलिक्यूल कमी आहे, व्हॉल्यूम वाढलं तर मॉलिक्यूल वाढले. ठीक आहे. हा, हे शेवटी ते दाखवले एकत्रित नियम. आता इथं हे दाखवले, कुठे गेलं, हे अवघड झालं ना. आता इथं बघा, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. समजा तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर काय होतंय, लिक्विडचं गॅस होते ना, म्हणजे व्हॉल्यूम काय होते, म्हणजे प्रेशर काय होते. म्हणजे आपलं हे बघा, आपण वारे बघताना आपण दाब बघतो ना, तर आपण काय करतो, जिथं गरम आहे तिथं काय होतं, प्रेशर कमी असतं, आणि जिथं थंड आहे तिथं जास्त असतं. म्हणजे प्रेशर काय होतं, टेम्परेचर वाढवलं की प्रेशर, नाही हे तिथं लागू होत नाही, कट करायचं. हा, तिथं ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, ते तिथं लागू होत नाही. त्याचं कारण काय सांगतो, व्हॉल्यूम आणि मास तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, व्हॉल्यूम आणि मास कॉन्स्टंट करावं लागेल. त्याच्यामुळे काय होते की टेम्परेचर कमी झालं तर प्रेशर कमी होईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे ह्याच्यावरून काढायचं, कारण आपण तिकडे जर लावलं तर बाकीचे कॉन्स्टंट बदलतात ना, व्हॉल्यूम चेंज होतं. तुम्ही जर सॉलिड लिक्विड असा विचार करत गेलात प्रेशर आणि टेम्परेचरचा, समजा मी टेम्परेचर वाढवलं, लिक्विडचं काय होईल, गॅस होईल, तर असा जर विचार केला तर तिथं व्हॉल्यूम पण चेंज होते ना. ठीक आहे. तर त्या इक्वेशनवरून काढायचं. ठीक आहे. थँक्यू.